पुंडलीकवरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री संत बुआ साहेब महाराज की जय। सद्गुरु मोतीराम महाराज की जय। पवन सूत हनुमान की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक श्री गावनिवासी समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय। वर्णानामर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे वाणि विनायको। ध्येयं सदा परिभवग्नमिष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्जिनुतं शरण्यं वृत्यार्तिं प्रणतपालभवाब्धिभूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक श्री गावनिवासी समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय। श्री संत गजानन महाराजांच्या चरित्र भाव कथेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपल्या मन आणि वाणीला पवित्र करण्याकरता 2 मिनिट गजानन महाराजांच्या महामंत्राचा जप सगळ्यांनी भावाने करायचे। गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गणात बोते गण गण गणात बोते
गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गजानन गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते. परम मंगलमय भक्तवांछा कल्पतरू अकारण करुणा वरुणालय भक्तजन मानस मराल समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि मंदिर कलशारोहण समारंभानिमित्त आपल्या या अरळी पावनभूमीमध्ये संत गजानन महाराज विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आपणा सर्व भक्ताच्या साक्षीने अरळीवासियांच्या सहकार्याने आणि हरिभक्तीपरायण या विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष हजपा पाटील सुंकलोड यांच्या पवित्र संकल्पाने चालू असलेला पंचदिवसीय नामसंकीर्तन महोत्सव आणि या महोत्सवानिमित्त दुपारच्या सत्रामध्ये सुरू असलेली श्री संत गजानन महाराजांच्या जीवन चरित्र कथेचं आपण गायन इथे करत आहोत. आजच्या या कथेच्या द्वितीय दिनी ज्ञान मंडपामध्ये उपस्थित सर्व भाविक भक्तांचं व्यासपीठाच्या वतीने हार्दिक स्वागत. काल आपण गजानन महाराजांची चरित्रकथा पाहताना कथा पाहिली की शेगाव नगरीमध्ये माघ वद्य सप्तमीला गजानन महाराज प्रगट झाले. बंकटलाल नावाच्या भक्ताने महाराजांना उष्ट्या पत्रवळ्यावरले शीत वेचून खाताना पाहिलं आणि पारख्या नजरेने ओळखलं हा कोणीतरी सिद्ध योगी महात्मा आहे. मोठा आग्रह केला. बंकटलाल महाराजांना आपल्या घरी घेऊन आला. संत श्रेष्ठ दासगणू महाराज आपल्या गजानन विजय ग्रंथामध्ये या चरित्राचं गायन करताय. महाराज बंकटलालाच्या घरी राहण्याकरता आले आणि बंकटलालाच्या घराला जणू काय मंदिराचं स्वरूप प्राप्त झालं. बंकटलालाच्या घराचं मंदिर झालं. गजानन महाराजांसारखा साधू पुरुष त्या घरी राहण्याकरता आला. दररोज हजारो लोक दर्शनाला गजानन महाराजांच्या येत आहेत आणि महाराजांची मूर्ती पाहून प्रसन्न होत आहेत. शेगाव नगरीला यात्रेचं स्वरूप आलं. आसपासच्या गावातून भाविक भक्तांनी धाव घेतली शेगाव नगरीमध्ये. महाराज बंकटलालाच्या घरी राहत आहेत. दासगणू महाराजांनी थोडक्यात महाराजांची दिनचर्या सांगितली. एक सूत्र लक्षात घ्या. आपण सर्वजण मानवी देहाला आलोत आणि धर्मशास्त्र सांगतं की शास्त्राने घालून दिलेल्या चाकोरीतच आपण जगलं पाहिजे. मानवी जीवनाची एक आदर्श अशी आचारसंहिता आहे. त्या आचारसंहितेतच प्रत्येकानं जगलं पाहिजे. त्याच्याकरता शास्त्राने आपण किती चांगलं वागावं याचा एक विधी सांगितला आणि काय काय करू नये त्या निषेधाच्या भूमिकेतूनही काही सांगितलं. आणि आपल्याला विधी निषेध सांगितला काय केलं पाहिजे आणि काय न केलं पाहिजे. आणि हे सांगताना फक्त माणसालाच सांगितलंय. कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगीते.
एक ते उपजताची मरते. पशुला पाप आणि पुण्य याच्यातला फरक कळत नाही, नियम फक्त माणसाला. त्याचं कारण आहे की परमात्म्यानं जगताची निर्मिती करताना 83,99,999 जीव निर्माण केले आणि त्याच्यानंतर 84 लाखावा मनुष्य निर्माण केले. बाकीच्या जीवापेक्षा माणसाला 2 गोष्टी परमात्म्यानं शिल्लक दिल्या. एक दिली बुद्धी आणि दुसरी दिली वाणी. भजन करण्याकरता दिली वाणी आणि सत्सद विवेक विचार करण्याकरता दिली बुद्धी. ही बुद्धी इतर प्राण्याच्या ठिकाणी नाही. आमचे महाराज नेहमी सांगायचे पाठामध्ये की हे संपूर्ण जगत जे चालतंय ते 3 शक्तीवर चालतंय. एक आहे क्रियाशक्ती, दुसरी आहे भावना शक्ती आणि तिसरी आहे विचार शक्ती. या 3 शक्तीवर हे जगत चालतं. तर याच्यापैकी पहिली जी शक्ती आहे तिला म्हणतात क्रियाशक्ती, काम करण्याची शक्ती, क्रियाबल. तर हे क्रियाबल निर्जीव वस्तू सुद्धा आहे. इतका सुंदर सप्ताह या ठिकाणी चालू आहे. तुम्ही समोर बसून गजानन महाराजांची चरित्र कथा ऐकत आहात आणि आमच्या सगळ्यांचा छोटासा मधुर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं हे साऊंड सर्व्हिस काम करते. हे यंत्र आहे. हे यंत्र एका ऊर्जेद्वारे चालतं. याच्या अंगी क्रियाशक्ती आहे. निर्जीव वस्तूत क्रियाशक्ती असते पण भावना शक्ती नसते. आता समजा चुकून या माईक मध्ये जर करंट उतरला आणि मी बोलता बोलता जर याला माझा हात लागला तर माईक असा विचार करणार नाही की आता हजपा पाटलांनी महाराजांची पूजा केली, दर्शन घेतलं आणि महाराजाला शॉक कसा लागावा म्हणून. तो माईक असा विचार करेल का? त्याला काय घेणं देणं आहे? महाराज असो का पोतराज असो, शॉट देऊन मारणं हे त्याचं काम आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी क्रियाशक्ती आहे पण यंत्राच्या ठिकाणी भावना शक्ती नाही. या उलट पशुच्या अंगी क्रियाशक्ती आहे आणि भावना शक्ती आहे. पशुच्या ठिकाणी भावना आहेत. तर त्या भावना कशा आहेत? तर आमचे महाराज दृष्टांत सांगायचे. एक कुंभार होता आणि त्या कुंभाराच्याकडे एक गाढव होतं. त्या कुंभारानं एक गाढव आणि एक घरी पोसलेले कुत्र होतं. गाढव महाराज दिवसभर राबायचं, दरडीची माती उकरून आणायचं, ते गाडगे मडके घडवायला मदत करायचं. त्याच्यानंतर त्याच कुंभाराने त्या गाडग्या मडक्याला त्या गाढवाच्या पाठीवर ठेवायचं, बिलोलीला विकायला न्यायचं. दिवसभर ओझे वाहून वाहून तो गाढव थकून जायचा आणि संध्याकाळी आला की खायला काय कुंभारानं सोडून द्यायचं, बस होकंडे फुकत. पण या उलट घरी एक कुत्र होतं, ते काहीच काम करायचं नाही पण त्याला खाण्याकरता बिस्किट. मालक आलं की ते कुत्र शेपूट हलवायचं, कुई आवाज करायचं आणि मालक त्याला लाडानं जवळ घ्यायचं. मग गाढवानं विचार केला एक दिवस की माझं चुकायले काय? इतकं काम करून मालक माझ्यावर प्रेम का करत नाही? माझं चुकायले काय? मग त्या कुत्र्याचं बारकाईनं निरीक्षण केलं त्या गाढवानं. म्हणजे याच्यासारखं जर आपण केलं तर. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मालक घरी आला, जसं दार उघडलं तर ते गाढव त्या कुत्र्यासारखं करू लागलं आपलं शेपूट हलवायला, तोंडानं कोई आवाज करायला सुरुवात केली. पण गंमत अशी, गाढवानं जशी शेपूट हलवली रस्त्यावरली माती धुरडा उठला. मालकाला होता अस्थम्याचा त्रास, लागला खोकलायला तो आणि गाढव ओरडू लागलं. जास्त डोकं दुखलं. आता कुत्र पुन्हा काय करायचं? आपले दोन्ही पाय वरचे उचलायचं, मालकाच्या छातीवर ठेवायचं, असं लाडानं जवळ यायचं. गाढवानं जसे दोन्ही पाय उचलले मालकाच्या छातीवर ठेवण्याकरता, कुंभारानं कोपऱ्यातली एक काठी घेतली ना, सडकून काढलं गाढव. लागलं रडायला गाढव. ते कुत्रे त्याला पाहून हसू लागलं. कुत्र्यानं विचारलं काय झालं? अरे तू जसं करतं तसं करून पाहिलं तरी मालक माझ्यावर प्रेम करत नाही. अरे ज्याचं काम त्यानंच केलं पाहिजे. हे कुत्र्याचं काम आहे, ते गाढवाचं नाही. बरं इतका मालक त्रास देतो तर त्या कुत्र्यानं सांगितलं, गाढवा तू घर सोडून का जात नाहीस? रात्री तर मालक तुला मोकळं सोडतो ना, पळून जा इथून. त्या गाढवानं सांगितलं, मी बरेच दिवस झालं पळून जायचा विचार करतोय, पण एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे मी इथं थांबलोय. म्हणले कोणती? तर त्या गाढवानं सांगितलं, काय म्हणले माहिती आहे का? एक दिवस मी बाहेर खुंट्याला बांधलो होतो आणि घरामध्ये मालकाच्या मुलीचं आणि मालकाचं भांडण झालं.
त्या मालकानं सांगितलं, बेबी आगाऊपणा करशील तर दारातल्या गाढवाशी तुझं लग्न लावून देईल. ते गाढव म्हणला, त्या आशेवर जगायलो की कोण्या दिवशी ते पोरगी मालक मला देत आहे. आता ही भावना शक्ती कोणाच्या ठिकाणी आहे? गाढवाच्या ठिकाणी. क्रियाशक्ती आहे, अधिक भावना शक्ती आहे पशु. फक्त क्रियाशक्ती आहे यंत्र, पण अधिक भावना शक्ती आहे पशु. पण ज्याच्याकडे क्रियाशक्ती आहे, भावना शक्ती आहे आणि पुन्हा विचार करण्याची बुद्धीची विचारशक्ती आहे, या तीन शक्तीचा मिलाप ज्याच्या जीवनात झाला त्याला माणूस म्हणतात. आपल्याजवळ विचारशक्ती आहे. गाढव एवढाही विचार करत नाही की त्या मुलीचा विवाह माझ्याशी कसा होईल, फक्त त्याच्या मनात भावना उत्पन्न होत. पण माणूस विचार करू शकतो. म्हणून पाप पुण्याच्या बाबतीमध्ये माणसाला दोषी ठेवलंय. म्हणून नियम आपल्या सगळ्याला आहे. म्हणून शास्त्राने ज्या चाकोरीत सांगितलं त्या चाकोरीत जगायचं, त्या चाकोरीमध्ये वागायचं, हे शास्त्रानं आपल्याला शिकवलं. पण जो साधू पुरुष असतो, जो सिद्ध महात्मा असतो, शास्त्रानं त्याला विधी निषेधाच्या मुक्त केलंय. जो सिद्ध अवस्थेला पोहोचला त्याला कोणताच विधी नाही, कोणताच निषेध नाही. सकाळी उठल्यावर आपण स्नान केलंच पाहिजे. स्नानाशिवाय शुद्धी नाही, आपल्याला दिलेला संकेत आहे. तीन गोष्टी ध्यानात घ्या. आमचे महाराज म्हणायचे, शरीराची शुद्धी पाहिजे असेल तर स्नान केलं पाहिजे. शरीराची शुद्धी पाहिजे असेल तर स्नान केलं पाहिजे. मनाची शुद्धी करायची असेल तर ध्यान केलं पाहिजे. स्नानाने शरीर शुद्धी, ध्यानाने मनाची शुद्धी, आणि आपण कमावलेल्या धनाची शुद्धी जर तुम्हाला करायची असेल तर शास्त्रानं सांगितलं धनाची शुद्धी दानाने होते. आणि आजच्या कथेतून तीन गोष्टी लक्षात ठेवा. स्नानाने तनशुद्धी, ध्यानाने मनशुद्धी आणि दानाने धनशुद्धी होते. एवढा सुंदर कार्यक्रम चालू आहे. आपण सगळे आरळीवासी तन्मन धनाने सहकार्य करत आहे. मग इथं आपण जे धन दिलंय, इथं जे धन वेचलंय, ही आपल्या धनाची झालेली शुद्धी आहे. आपल्याला संकेत दिला शास्त्राने की तुम्हाला तनशुद्धी करायची असेल तर रोज स्नान करावंच लागेल. स्नानाने शुद्धी होईल. पण सिद्ध पुरुषाला असं काही नाही. गजानन महाराजांची दिनचर्या सांगितली. कधी कधी गजानन महाराज सकाळी 4लाच उठायचे. उठल्याबरोबर मंगल स्नान करायचं, मस्त गंध लावायचा, ध्यान करत बसायचं, भजन करत बसायचं. आणि कधी कधी नाही उठले की 10 वाजेपर्यंत उठायचंच नाही. 2 दिवस स्नानच करायचं नाही. मनाला वाटलं कधी माठातलं पाणी प्यायचं, मनाला आधी आलं कधी ओवाळाचं आणि जाऊन पाणी प्यायचं. जिथं जनावरं पाणी पितात त्या पाणवठ्यावरलं पाणी प्यायचं. लोकाला वाटायचं वेड्यासारखा करतोय, वेडा आहे वेडा. पण महाराज सिद्ध महापुरुषाला कोणताही नियम बंधन घालू शकत नाही. मग गजानन महाराजांची अशी रोजची स्थिती, अंतकरणात कोणती आसक्ती नाही, अंतकरण आसक्ती रहित आहे. आपण आसक्तीनं बांधल्या गेलेलं आहे. महात्म्याला कोणतीच आसक्ती नाही, काही घेणं देणं नाही, अजिबात घेणं देणं नाही. आसक्ती विरहित चित्त असणारं गजानन महाराजांचं. असे गजानन महाराज त्या बंकटलालाच्या घरी राहत आहेत. महाराजांच्या दर्शनाकरता लांबून लांबून भक्त यायला लागलेत. एक दिवसाची घटना आहे. दासगणू महाराज वर्णन करतात. सकाळची वेळ आहे. एका मंचकावर गजानन महाराज बंकटलालजीच्या घरी बसले. सकाळी सकाळी बंकटलालजींनी गजानन महाराजांची पाद्यपूजा केली. महाराज आसनावर बसलेले आहेत. शेगावचे सगळे ग्रामस्थ दर्शनाकरता आलेत. आजूबाजूनी लोकांनी गर्दी केली दर्शनाकरता. आणि गजानन महाराजांचं दर्शन घेण्याकरता त्या दिवशी एक साधू आलाय, खूप लांबून आलाय. मनामध्ये एकच इच्छा आहे की साधूचं दर्शन झालं पाहिजे. कीर्ती ऐकली गजानन महाराजांची आणि महाराजांचं दर्शन घेण्याकरता बंकटलालजीच्या घरी आलाय. गर्दी पाहिली आणि त्या गर्दीमध्ये त्या साधूला पुढे कोणी जाऊच देईना. लोक त्या साधूला तिरस्काराच्या नजरेनं पाहू लागले. साधूने एक कोपरा धरला आणि त्या कोपऱ्यात जाऊन तो साधू बसला आणि अंतकरणातल्या अंतकरणात गजानन महाराजांचा धावा करू लागला. भक्त प्रतिपालक आहात महाराज तुम्ही, सगळ्यांच्या मनकामना इच्छा पूर्ण करणारे आहात. कितीतरी लांबून तुमचं दर्शन घेण्याकरता मनात एक इच्छा ठेवून आलो, नाही देणार का मला दर्शन? मनामध्ये आर्तता निर्माण झाली. आणि एक सूत्र लक्षात घ्या, कोणत्याही देवतेच्या दर्शनाला जात असताना तुमच्या अंतकरणात आर्तता असेल तर परमात्मा नक्की दर्शन देतो. दर्शनाची पद्धती आहे.
दररोज आता आपण इथं सुरुवातीला आरती करतोय आणि नंतर प्रसाद घेतोय. आमचे महाराज सांगायचे आरती म्हणजे काय आणि प्रसाद म्हणजे काय लक्षात घ्या. एखाद्या पात्रामध्ये वात पेटून देवाला ओळणं ही लौकिक आरती झाली, पण खरी आरती कोणती? आमचे महाराज म्हणायचे अंतकरणपूर्वक भगवंताला आर्ततेनं आळवणं याचं नाव आहे आरती. आणि त्या आर्ततेला परमात्म्याने दिलेला प्रतिसाद म्हणजे तो आहे प्रसाद. मग लौकिक अर्थानं ओवाळणं ही आरती नाही आणि हातावर घेतो तो प्रसाद नाही. आर्ततेनं त्याला आळवा ती झाली आरती. आणि अंतकरणपूर्वक तुम्ही आळवलं की तुमच्या हाकेला देवानं दिलेला ओ याला म्हणायचं प्रसाद. आणि हा प्रसाद घेतला की जीवन कृतार्थ होतं. म्हणून या ठिकाणी गजानन महाराजांच्या दर्शनाकरता तळमळू लागला तो योगी, तो साधू एका कोपऱ्यामध्ये बसला, डोळ्यामध्ये अश्रूंनी गर्दी केली. महाराज नाही देणार का दर्शन? मला इतक्या लांबून आलो, नाही देणार का दर्शन? एक सूत्र लक्षात घ्या, अंतकरणामध्ये तळमळ निर्माण झाली की परमात्मा स्वतः व्यवस्था करतो. आपल्या अंतकरणात ती तळमळ निर्माण व्हायला पाहिजे. त्या साधूच्या अंतकरणात लागली ती अंतकरणात तळमळ दर्शनाची. गजानन महाराजांनी ओळखलं की लोक त्याला माझ्यापर्यंत येऊ देणार नाहीत. बंकटलालला आवाज दिला, बंकटलाल तुझ्या घराच्या बाहेर दारात एका कोपऱ्यात एक साधू बसलाय. त्या साधूला म्हणा बोलवलंय गजानन महाराजांनी. बंकटलालजी बाहेर आले, पाहिलं इकडे तिकडे तर कोपऱ्यात बसलेला साधू दिसला. साधूला हाक मारली, बाबा तुम्हाला बोलवतायत. इतका आनंद झाला साधूला, खूप आनंद झाला. महाराजांनी स्वतः मला बोलवलं म्हणजे हा महाराजांनी स्वतः मला बोलवलं. इतका आनंद झाला त्या साधूला. एक सूत्र लक्षात घ्या, आपण देवाच्या दर्शनाला देवळामध्ये जातो. आपण देवाकडे जाणं ही भक्तीची प्रारंभिक अवस्था आहे. आपण देवाकडे जाणं ही भक्तीची प्रारंभिक अवस्था आहे. आणि भजन करता करता कधीतरी देव आपल्याकडे येतो, हा भक्तीचा कळस आहे. तुम्ही आम्ही देवाकडे जातो, भगवंताचं दर्शन घेण्याकरता जातो, ही भक्तीची प्रारंभिक अवस्था आहे. पण साधू संतांच्या भेटीला देव गेला हा भक्तीचा कळस आहे. आपण देवाचं भजन करणं ही भक्तीची प्रारंभिक अवस्था आहे. पण भजन करता करता एक दिवशी परमात्म्याच्या अंतकरणात स्थान मिळवणं ही भक्तीचा कळस आहे. एक घटना सांगतो तुम्हाला. पंढरपूरला एकादशीचा दिवस होता. पांडुरंगाच्या मंदिरात दर्शनाला गर्दी, आणि त्या गर्दीमध्ये एक आंधळा माणूस दर्शन घेण्याकरता धडपड करतोय. गर्दीत लोटत 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 गाभाऱ्यापर्यंत पोहोचला आणि गाभाऱ्यात जरा जास्तच रेटारेटी झाली. एका नदीला धक्का, ते पडलं खडबडून. आणि पडल्याबरोबर आता तो गाभारा सगळा दगडाचं काम आहे. तिथं एका दगडाचा कोना लागला आणि त्या आंधळ्याचं डोकं फुटलं. रक्त येऊ लागलं, 2-3 टाके पडले त्याला. लोकांनी विचारलं, बाबा तुम्ही दोन्ही डोळ्यांना आंधळे ना? म्हणले हो, मी दोन्ही डोळ्यांना आंधळा. मग दर्शनाची मरमर कशाला? दिसतच नाही ना देव तुम्हाला. तुम्हाला जर देव दिसतच नाही तर दर्शनाला येता कशाला? त्या आंधळ्यानं जे उत्तर दिलं लय गोड उत्तर आहे का. तो आंधळा म्हणलं, तुम्हाला कोण सांगितलं की मी देवाच्या दर्शनाला येतोय? म्हणजे मग रोज कशाला धडपड करता लाईनमध्ये? त्या आंधळ्यानं सांगितलं, मी याच्याकरता येतोय की पांडुरंगाला मी तर पाहू शकत नाही. माझ्या अंतकरणात एकच इच्छा आहे की मी दररोज इथं येतो, एकदा तरी पांडुरंगांना माझ्याकडे पाहू. हीच इच्छा, तीच इच्छा त्या साधूच्या अंतकरणात आहे की गजानन महाराजांनी मला दर्शन द्यावं. आणि गजानन महाराजांनी बोलवलं म्हणल्यावर साधू आनंदाने उठला. गजानन महाराजांना भेटण्याकरता आज जातो. लांबूनच पाहिलं गजानन महाराजांना, ए बेट्या सकाळपासून आलास आणि बाहेरच बसलास, नवस करतो ध्यान नाही तुला नवसाचं. या साधूने एक नवस केला होता म्हणे गजानन महाराज, महाराज मी तुमच्या दर्शनाला येईल आणि तुम्हाला साधू चिलीम प्यायचा गांजेची. आणि त्याने गजानन महाराजाला नवस केला, माझी अंतकरणपूर्वक इच्छा आहे की तुम्हाला माझ्याजवळची ती चिलीम अर्पण करायची, तुम्ही तिचा स्वीकार केला पाहिजे. म्हणून आपल्या पिशवीमध्ये ते चिलिमीची बुटी आणि ते चिलीम घेऊन तो साधू आलेला आहे. महाराजांनी लांबूनच हाक मारले, ए नवस करतो बेटा, पण नवस फेडायची वेळ आली की खोपऱ्यात जाऊन बसतो नाही रे. त्याच्या अंतकरणातलं गजानन महाराजांनी ओळखलं न सांगता. एक सूत्र लक्षात घ्या, आपल्या अंतकरणात काय चालू आहे सांगायची गरजच नाही परमात्म्याला, ते आपोआप कळतं. सकाळी इथं काकडा होतो ना, त्या काकड्यामध्ये तुकोवऱ्या गाता, सांगता तुम्हा कडो येते अंतर, विश्वे विश्वंभर
परिहारची न लगे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. न सांगता तुम्हाकडो येते अंतर विश्व विश्वंभर परिहारची न लगे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. परी हे अनावर आवरीता आवडे. परी हे अनावर आवरीता आवडे. अवसान ते घडी पुरोई देत नाही. अवसान ते घडी पुरो ऐकू देत नाही. परी हे अनावर आवरीता आवडे. अवसान ते घडी पुरो ऐकू देत नाही. अवसान ते घडी पुरोई देत नाही. भगवंताला सांगण्याची गरजच नाही. त्याला न सांगता सगळं कळतं. तुमच्या अंतकरणात काय चालू आहे ते त्याला सगळं कळतं. काही काही जण भक्तीचा दंभ करतात. मी भगवंताची इतकी भक्ती करतो हे दाखवतात. पण जगाकरता ते दंभ खरं दिसेल. लोक तुम्हाला हरिभक्त म्हणतील, पण तुमच्या अंतकरणात भक्ती किती ते परमात्म्यालाच माहित. मग त्या साधूच्या अंतकरणातली तळमळ ओळखली गजानन महाराजांनी. हाक मारली, बेट्या नवस करतो आणि कोपऱ्यात लपून बसतो. काढ ती तुझ्या बगलेतली बुटी, दे ती चिलम इकडं. इतका आनंद झाला, साधू भिवू लागला. म्हणजे गजानन महाराजाला जर चिलीला अर्पण केली तर लोक मला काय म्हणतील, महाराजाला व्यसन लावतो का. पण आता महाराज स्वतः मागतायत म्हणल्यानंतर ताबडतोब ती चिलीम काढली, त्याच्यामध्ये ती बुटी भरली आणि चिलीम पेटून गजानन महाराजांच्या हातात दिली. महाराजांनी त्या चिलिमीचा स्वीकार केला. गजानन महाराज ते चिलीम पिऊ लागले. ते पिताना पाहिली, साधून हात जोडले. महाराज माझी एक विनंती. गजानन महाराजांनी सांगितलं, बोल काय विनंती आहे. माझी एकच विनंती, माझी आठवण म्हणून हे चिलीम सतत तुम्ही माझ्या आपल्या जवळ बाळगावी. गजानन महाराजांनी सांगितलं, हरकत नाही. अंतकरणपूर्वक जो भक्त जो मला जे अर्पण करतो मी त्याचा स्वीकार करतो. गीतेमध्ये परमात्मा सांगतात की मला तुम्ही अंतकरणपूर्वक जे देता, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मा भक्ता प्रेष्यती. तुम्ही अंतकरणपूर्वक मला एखादं पत्र वहा, पुष्प वहा, फूल वहा, तुम्ही जे वाहिलं त्याचा मी स्वीकार करतो. कारण भगवान परमात्मा तुम्ही काय आणलंय याच्याकडे पाहत नाही. ते आणत असताना तुमचा भाव केवढा मोठा आहे हे पाहतो. भगवान तर भावाचा भुकेला आहे. म्हणून तर आमचे तुकोबर म्हणतात की तो फक्त तुमच्या अंतकरणाच्या गोडीचा ठाव घेतो, त्याला बाकी कशाची गोडी अंतरीची हे तो गोडी. तरीची हे तो
परमात्मा तुमच्या अंतकरणातली गोडी, ते अंतकरणातली गोडी पाहतो, वरवर काय भक्ती चालली नाही. त्या गोसाव्यानं दिलेली चिलीम महाराजांनी घेतली, ती बुट्टी धुतली, त्या चिलमीमध्ये टाकली आणि महाराज ती चिलीम पिऊ लागले. हात जोडलेत गोसाव्यानं, महाराज माझी आठवण म्हणून ही चिलीम सतत राहू द्या तुमच्याजवळ. गोसाव्यानं सांगितलं, महाराज लोकाला असं वाटेल की व्यसन आहे, पण या बुटीला भगवान शंकरांनी ज्ञानवल्ली म्हणलंय. हिचा स्वीकार सगळे योगी करतात आणि माझी इच्छा आहे तुम्ही सुद्धा केली पाहिजे. जगाकरता हे व्यसन आहे, पण तुमच्याकरता हे भूषण आहे. म्हणून या वल्लीचा स्वीकार करा विनंती केली आणि त्या गोसाव्याची आठवण म्हणून गजानन महाराजांनी ते चिलीम आयुष्यभर आपल्यासोबत बाळगले. पण असं कधी समजायचं नाही की महाराज चिलीम पित होते म्हणजे आम्ही पिली तर चालेल का. साधू पुरुषाच्या आचाराचा विचाराचा अवलंबन करताना जे चांगलं आहे ते घेत जा. नाही तर बऱ्याचदा असं होतं, आपल्याला सांगितलंय साधू संतांनी की देवाचे जे 10 अवतार आहे त्याच्यापैकी रामाच्या अवताराचा आचार करा आणि कृष्णाच्या अवताराचा उच्चार करा. पण आपण करतो उलट, कृष्णाचा उच्चार करायचा तर कृष्णाचा आचार करतो आणि रामाचा उच्चार करतो. एकानं मला विचारलं, भागवत कथा झाली काल परवा वसमतला, म्हणजे कृष्णानं 16,108 बायका केल्या, आम्ही 2-4 केल्या तर जमते का. म्हणलं भाऊ 5-50 करणं बंदी कोणाची. पण कन्हैयानं एवढ्या पत्न्या केल्या, तर एक दिवशी नारदानी परीक्षा पाहिली की भगवान सगळ्याला समान वागवतायत का. 16,108 रूप परमात्मा घ्यायचा आणि प्रत्येक स्त्रीच्या घरामध्ये राहायचा, जेवायचा, तिला संतुष्ट करायचा. आपली एकीमध्येच फजिती आणि कुठं 10-15 करता. म्हणून कृष्णाचा उच्चार आणि रामाचा आचार सांगितला. मग गजानन महाराजांच्या चरित्राचा विचार करताना अवलिया संत आहे, म्हणून महाराजांनी जे तत्वज्ञान आपल्याला सांगितलं ते जीवनामध्ये अवलंबन करा. महाराजांच्या आचार पद्धतीचा अवलोकन करून तसा आचार मी करावा हे मनातही आणू नका. गजानन महाराजांनी त्या दिवशीपासून त्या बुट्टीचा स्वीकार केला. त्यानंतर आमचे दासगणू महाराज सांगतात, गजानन महाराज कधी कधी मंचकावर बसले की मुखातून वेद ऋचा बाहेर पडायच्या. वेदाचे मंत्र उदात्त अनुदात्त स्वरामध्ये, अस्खलित स्वरामध्ये महाराज म्हणायचे. कुठेही त्या ठिकाणी चूक होऊ द्यायची नाही. कधी कधी गाऊ लागले की वेगवेगळ्या रागामध्ये गायचे. एक ऐका, जगामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. समाजात एक व्यक्ती येतो त्याला म्हणतात अज्ञ, समाजामध्ये दुसरा एक व्यक्ती आहे त्याला म्हणतात तज्ञ, आणि समाजात एक घटक आहे त्याला म्हणतात सर्वज्ञ. आता आज्ञ कोण, तज्ञ कोण आणि सर्वज्ञ कोण लक्षात घ्या. ज्याला काहीच कळत नाही त्याला म्हणतात आज्ञ. त्याला काहीच कळत नाही तो आहे आज्ञ. एखाद्या विषयाचं ज्ञान आहे त्याला म्हणतात तज्ञ, आणि ज्याला सगळंच कळतं त्याला म्हणतात सर्वज्ञ. आता तुम्ही आम्ही आज्ञ या श्रेणीमध्ये येतो. जास्तीत जास्त एखाद्या गोष्टीची अक्कल आहे आपल्याला. आता ही आमची मंडळी बसलीत, आमचे विष्णू महाराज ऑर्गन चांगलं वाजवतात, त्या ऑर्गन वाजवण्याचं ज्ञान आहे त्यांना, ते त्याच्यात तज्ञ आहेत. आमचे संतोष शास्त्री गातात, ते गाण्यातले तज्ञ आहेत. आमचे सोपान महाराज तबला वाजवायला लागलेत, हे वाजवण्यातले तज्ञ आहे. पण समजा जर आदला बदली केली, मला जर उठवलं तुम्ही त्या ऑर्गनवर नेऊन बसवलं तर मला काही जमणार नाही, कारण त्या विषयातले तज्ञ ते आहेत, मी या विषयातला तज्ञ. पण कोणत्या तरी विषयामध्ये सार्वभौमता असणं याला म्हणतात तज्ञ. काहीच न येणं याला म्हणतात आज्ञ. पण ज्याला सगळंच काही येतंय त्याला म्हणतात सर्वज्ञ. मग जगामध्ये जो सर्वज्ञ आहे ना, एक तर साधू सर्वज्ञ किंवा देव सर्वज्ञ, या दोघांनाच सर्वज्ञ ही संज्ञा लागली, बाकी कोणाला नाही. आपल्या इकडं सर्वज्ञ संज्ञा लागली कोणाला, समर्थ सद्गुरू श्री चक्रधर स्वामींना सर्वज्ञ म्हणतात. म्हणण्याच्या मागे भाव काय की ज्यांना सगळंच कळतं त्याला सर्वज्ञ म्हणतात. तर गजानन महाराज भूत भविष्य वर्तमान जाणणारे सर्वज्ञ या श्रेणीतले. त्यांना सगळं कळतं की तुमच्या अंतकरणात काय चालू आहे, तुमचा भाव काय, सगळंच कळतं. म्हणून महाराजांनी कधी वेद मंत्राचा उच्चार करू लागले की एखाद्या विद्वानालाही, घनपाटी ब्राह्मणालाही लाजवेल अशा वेदाच्या रुचाचा उच्चार करायचा. कधी कधी गाऊ लागले की एखाद्या चांगल्या गवयालाही लाजवेल अशी सुंदर राग रागिणीमध्ये पदपदांतरे म्हणायचे. एक महाराजांचं सुंदर भजन होतं, दासगणू महाराज म्हणायचे, चंदन चावल बेल की पतिया. हे भजन महाराज नेहमी गायचे, त्यांना ते भजन खूप आवडायचं. असं गजानन महाराजांचा रोजचा व्यवहार सांगू लागले. कधी कधी मौन राहिले की दिवस दिवस बोलायचेच नाही, आणि कधी कधी बोलू लागले की थांबायचेच नाही.
पलंगावर कधी कधी झोपले की उठायचेच नाही आणि कधी कधी जागले की 2-2, 3-3 दिवस जागरण करायचे. एकंदर गजानन महाराजांनी आपल्या सगळ्यांना हे दाखवून दिलं की सिद्ध पुरुषाचा जो आचार आहे तो जगापेक्षा भिन्न असतो. वास्तविक पाहता तो अंतकरण वृत्तीने परमात्म्याच्या पदी लीन आहे. फक्त तुमच्या आमच्या उद्धाराकरता तो साधू पुरुष आपल्यामध्ये थांबलाय, बाकी काही नाही. त्याला जगाशी काही घेणं देणं नाही. वास्तविक पाहता ज्ञानोबा म्हणतात जे तृप्त झाले त्यांना पुन्हा भोजन करण्याची गरज नाही, पण तुमच्या आमच्या तृप्ती करता त्यांनी स्वयंपाक करून ठेवला. आलं का लक्षात? मग आपल्या करता तो साधू पुरुष येतो, नाही तर काही गरज नाही त्याला इथं या. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, 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 ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. महात्मा अखंड ब्रह्मस्थितीमध्ये राहणारा महात्मा, ज्याची अंतकरण वृत्ती सतत परमात्म्याच्या चरणी स्थिरावली, त्याला जगाशी पाहता काही घेणं देणं नाही. पण तो महात्मा तुमच्या आमच्या उद्धाराच्या तळमळीनं जगात थांबला नाही तर काही घेणं देणं नाही. मग समर्थ सद्गुरू गजानन महाराजांची दिनचर्या सांगितली. जणू काही जगाला सांगतात की पूर्णतेला पोहोचलेला जो महात्मा आहे तो जगापेक्षा वेगळा असतो. असे गजानन महाराज बंकटलालजीच्या घरी राहत आहेत. एक सुंदर घटना दासगणू महाराजांनी सांगितली, फार सुंदर घटना. त्या शेगाव नगरीमध्ये एक जानराव देशमुख नावाचे गृहस्थ होते. या जानराव देशमुखांची कथा सांगितली. आजारी पडले, वार्धप्य काळ, जरा जर्जर शरीर झालं, आजारी पडले आणि आजार इतका बळावला की वैद्यांनी हात टेकले. त्या वैद्यांनी सांगितलं आता यांच्यावर उपचार करणं अवघड आहे. इतका विकोपाला आजार गेला, कोणतंच औषध लागू पडत नाही, शरीर साथच देत नाही. दिवसेदिवस परिस्थिती ढासळू लागली. शेवटी लोकांनी सांगितलं एक काम करा, जानराव देशमुखाला आता पलंगावून खाली टाका, कारण आपल्याकडे एक अशी भावना आहे की माणसाचा जीव खाटेवर जात नाही म्हणतात लवकर, त्याला खाली टाका म्हणतात. खाली घोंगडा अंथरलं आणि जानराव देशमुखांना खाली टाकलं. फक्त नरड तेवढं घरघर वाजायला लागलंय, नाही तर जवळपास शरीराच्या सगळ्या क्रिया बंद पडल्या, हातपाय हलत नाहीत. वैद्यानं नाडी पाहण्याचा प्रयत्न केला तर नाडी सुद्धा वैद्याला लागत नाही. श्वास मंद मंद चाललाय, अंग थंडगार पडत चाललंय. घरचे सगळे रडू लागले. सगळेजण आर्ततेनं आळवू लागले की जानरावा तू जाऊ नको रे, आम्हाला सोडून जाऊ नको. सगळे रडतायत. आता एक सूत्र लक्षात घ्या, आपण जीवनामध्ये काय कमावलं हे लक्षात घ्या. आपल्या मागे जर जग रडत असेल तर समजायचं काहीतरी सत्कार्य आपण करून चाललो. नाही तर काही काही माणसं मेले महाराज, भूतकाळामध्ये लोकांनी बँड लावून पेढे वाटले, बरं झालं पेढा गेली. दोन प्रकारचे लोक आहेत. आमचे कबीरदाजी महाराज म्हणतात जीवनामध्ये येऊन महात्मा, पुण्यात्मा, धर्मात्मा झालाय कसं ओळखायचं, तर एक खून सांगितलं आमच्या कबीरदाजी महाराजांनी. स्वतःची आत्मस्थिती सांगतात कबीरदाजी महाराज. ते म्हणले जेव्हा आम्ही जन्माला आलो, कबीरा जब हम पैदा हुए
कबीरदासजी महाराज म्हणतात, ज्यावेळेस मी जन्माला आलो, कबीरा जब हम पैदा हुए, त्यावेळेस काय झालं तर कबीरदासजी महाराज म्हणतात, हम रोए जग हसे, आम्ही रडत होतो आणि सगळं जग हसत होतं. मुलगा झाला, पेढे वाटणं चालू होतं. पण योग पा कबीरदासजी महाराज म्हणतात, ज्या दिवशी आम्ही जगाचा निरोप घेतला, कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे, ऐसी करणी कर चले हम हसे जग रोए. असं काहीतरी कर्तृत्व करून जा की जाता जाता तुमच्या माघारी जग रडलं पाहिजे. कोणीतरी चांगला माणूस होता, चांगला धर्मात्मा होता, पुण्यात्मा होता, यानं जगावर खूप उपकार केले, असं काहीतरी कर्तृत्व करून जा. तो जानराव देशमुख अखेरचा घटका मोजतोय. सगळे जग रडतंय त्याच्यासाठी. जानराव नका हो सोडून जाऊ आम्हाला. लागले सगळे रडायला. काय करावं, वैद्यानं हात टेकले, वैद्यानं सांगितलं आता काही नाही, फक्त सेवा करा. संपलं यांचं आयुष्य. मला वाटत नाही ते जगतील म्हणून. आता डॉक्टरनंच नाही म्हणून सांगून दिल्यानंतर मग आता काय. सगळ्यांनी रडायला सुरुवात केली. पण त्या जानराव देशमुखाचा एक नातेवाईक होता, त्यानं सांगितलं आपण सगळंच केलंय, अजून एक उपाय करून पाहूयात का. म्हणले काय. त्या बंकटलालजीच्या घरी कोणीतरी एक अवलिया महात्मा आलाय आणि मी खूप कीर्ती ऐकली त्या महात्म्याची. मला असं वाटतंय की त्यांचं जर चरणतीर्थ आणून जर जानरावला पाजवलं तर काही इलाज झाला तर झाला, शेवटचा इलाज करून पाहावा का. मग सगळ्यांनी सांगितलं चल एवढं तर करून पाहतो, एवढं शेवटचं करून पाहू. मग तो नातेवाईक बंकटलालजीच्या घरी आला. बंकटलालजीचे वडील होते बाहेर. जाऊन नमस्कार केला. शेठजी म्हणले काय. आपल्या गावातले जानराव देशमुख अत्यंत आजारी आहे, शेवटच्या घटका मोजतायत. म्हणले मग एक इच्छा आहे की तुमच्या घरी जो अवलिया महापुरुष आलाय, त्या अवलिया महापुरुषाचं जर चरणतीर्थ त्यांना पाजलं तर माझ्या मनात एक अशी भोळी आशा आहे की जरूर जानरावाला फरक पडेल. शेठजीने सांगितलं हरकत नाही घ्यायला तीर्थ. मग आले गजानन महाराजापाशी. गजानन महाराजांना नमस्कार केला. सांगितलं समर्थ, आम्हाला माहित आहे तुमच्या मनात आलं तर मोकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम. तुमच्या मनात आला तर मुका माणूस बोलू शकेल, तुमच्या मनात आला तर पांगळा माणूस गिरीवर चढू शकेल, तुमच्या मनात आलं तर तुम्ही काही करू शकता. तुम्हाला काय करता येत नाही, सगळंच काही करता येतं. 3 प्रकारच्या शक्ती आहेत देवाजवळ, 3 शक्ती आहेत साधूजवळ. त्या 3 शक्ती कोणत्या आहे का. कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती आणि अन्यथा कर्तुम शक्ती. 3 प्रकारच्या शक्ती. पहिली शक्ती आहे कर्तुम शक्ती. देवाला करता येतं, सगळंच करता येतं. दुसरी शक्ती अकर्तुम शक्ती, जे जगात कोणाला करता येत नाही ते देवाला करता येतं. आणि अन्यथा कर्तुम शक्ती म्हणजे त्याला तर करताच येतं, पण त्याच्या मनात आलं तर दुसऱ्याकडून तो करून सुद्धा घेऊ शकतो. देवाच्या मनातच आलं तर तो एखाद्या दुर्बळ माणसाच्या हातून एखादं मोठं काम करू शकेल. तुकोबारायांनी त्याच्याकरता उदाहरण दिलं. तुकोबाराय म्हणतात विचार करा ना, लंकेचा राजा रावण केवढा मोठा, त्याची राक्षस सेना केवढी मोठी, पण त्या राक्षस सेनेवर वानरांनी विजय मिळवला. शक्य वाटतंय का तुम्हाला. नाही ना. पण कशामुळे झालं हे तर मला देवाची अन्यथा कर्तुम शक्ती. वानरा हाती लंका लंका, वानरा हाती लंका लंका, वानरा हाती लंका, वानरा हाती लंका, लंका वानरा हाती लंका, लंका वानरा हाती लंका, वानरा हाती लंका, वानरा हाती लंका. घेवली म्हणे तुका, घेवली म्हणे तुका, म्हणे तुका, तो हा न करीते काही काही, तो हा न करीते काही. घेवावी म्हणे तुका, घेवावी म्हणे तुका, तो हा न करीते काही, तो हा न करीते. देवाच्या मनात आलं. एवढ्या मोठ्या रावणावर विजय मिळवला माकडाने. माकडाची ताकद होती का, याच्या मागे प्रभूची इच्छा होती. मग 3 शक्ती देवाकडे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. आणि या 3 शक्ती साधूकडे आहेत.
साधूला जगात काही करता येतं, जे कोणालाच करता येत नाही तेही साधूला करता येतं. आणि त्यांच्या मनात आलं तर एखाद्याकडून साधू करूनही घेऊ शकतो. ही शक्ती महाराज. म्हणजे सांगायचं तात्पर्य, समर्थाची विनंती केली, समर्थ तुम्ही एखाद्या निष्प्राण प्राण्याला सुद्धा जीवदान देऊ शकता. तुमच्या चरणाचं चरणतीर्थ घेऊन चाललोय. जानराव देशमुखाला या तीर्थाने फरक पडला पाहिजे, इच्छा प्रगट केली, समर्थाच्या पायाचं तीर्थ घेतलं आणि ते तीर्थ घेऊन तो नातेवाईक आला. जानराव देशमुखाच्या शेवटच्या घटका मोजतायत, जाण्याची वेळ जवळ आली. ते आणलेलं चरणतीर्थ एका चमच्यामध्ये घेतलं आणि जानराव देशमुखाच्या तोंडामध्ये टाकल्याबरोबर चमत्कार झाला. जानराव देशमुखाचे मिटलेले डोळे उघडले. सुरुवातीला इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली आणि हळूहळू वाजणारा कंठ घोर बंद झाला आणि हातपाय हलवायला सुरुवात केली. 5 मिनिटात तर जानराव देशमुख उठूनच बसले. सगळ्यांना समर्थाच्या त्या चमत्काराचा प्रत्यय आला आणि सगळ्यांनीच एका हाकेमध्ये जय जयकार केला. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. विचार करा, समर्थाच्या मनात आलं तर काय होत नाही, हे का नाही. गजानन महाराजांचं सामर्थ्य इतकं, गजानन महाराजांच्या नामात सामर्थ्य इतकं की त्या सामर्थ्याने काय होत नाही. सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा. गण गण गणात बोलते, 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 गण गण गणात बोलते. सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. धन करुणेच्या हसत मुखाने, धन करुणेचा हसत मुखाने, शेगावी आदर बळतो, शेगावी आदर बळतो. कधी होऊनी गुप्त अचानक, कधी होऊनी गुप्त अचानक भक्तांना भेटून येतो, भक्तांना भेटून येतो. गण गण गणात बोलते, 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 गण गण गणात बोलते. एक भक्त हो प्राण भयाने, एक भक्त हो प्राण भयाने, एक भक्त हो प्राण भयाने, एक भक्त हो प्राण भयाने. खिळला शय्येला, खिळला शय्येला, वैद्याचाही उपाय आता, वैद्याचाही उपाय आता, वैद्याचाही उपाय आता. वैद्याचा ताला
सामोरा सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई मागारा गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते पदतीर्थाचे प्राशन करता मुखी झळकले आसू मोठा सुंदर भाव गीतेचा या गीताचा मोठा सुंदर भाव संत सद्गुरू गजानन महाराजांच्या चमत्कारावर आधारित हे गीत आहे. आता आपण प्रसंग ऐकला जानराव देशमुखांचा. एक सूत्र लक्षात घ्या, जगामध्ये जानराव देशमुखाचा मृत्यू महाराजांनी थांबवला. असे चमत्कार भरपूर झाले. सच्चिदानंद बाबा सारख्यांना ज्ञानोबरांनी जिवंत केलं, आपल्याला सगळ्यांना माहिती. तुकोबराच्या कीर्तनात मेलेलं मूल आणून टाकलं, कीर्तन गजरामध्ये ते जिवंत झालं. आपल्या मनामध्ये अशी शंका येईल का खरंच संत मेलेल्याला जिवंत करतात? 3 प्रकारचे मृत्यू सांगितलेत. पहिला मृत्यू आहे आदिभौतिक, दुसरा मृत्यू आहे आदिदैविक आणि तिसरा मृत्यू आहे आध्यात्मिक. माणसाचं आयुष्य सरलं, जसं दिव्यातलं तेल संपलं की वात विझते, याला म्हणतात आध्यात्मिक मृत्यू. एखादा दैवाघात जीवनामध्ये होणं हे आदिदैविक मरण. हे 2 मृत्यू चुकत नाहीत. पण आदिभौतिक मृत्यू आपल्या जीवनामध्ये आपलं आयुष्य शिल्लक असताना काही गंडांतर येतात. त्या गंडांतरामध्ये कधी कधी माणूस गमावू शकतो. पण साधू पुरुषाच्या आशीर्वादामध्ये आणि देवाच्या कृपेमध्ये ही शक्ती आहे, या आधी भौतिक मृत्यूला टाळता येतं. तर जानराव देशमुखांचा हा आदिभौतिक मृत्यू होता, महाराजांनी टाळला. नाहीतर असं झालं असतं की शेगावमध्ये मसनवटात राहिला नसता, मेलं की दारात आणून टाकलं असतं. पण विधीच्या कार्यामध्ये संत कधी हस्तक्षेप करत नाहीत. जगाची जी राहाटी चालू आहे ती चालू आहे, पण आधी भौतिक मृत्यू होता. जानराव देशमुखाचं आयुष्य शिल्लक होतं आणि महाराजांनी विचार केला या गंडांतरापासून मुक्त करायचं. महाराजांचं तीर्थ घेतलं आणि जानराव देशमुखाला पाजवलं. पाजवल्यावर काय झालं, गीतातला भाव ऐका. तीर्थाचे प्राशन करिता मुखी झळकले आसू पदतीर्थाचे प्राशन करिता मुखी झळकले आसू माय माऊली गजाननाने माय माऊली गजाननाने क्षणात पुसले आसू क्षणात पुसले आसू शेगावी त्या चला जाऊया शेगावी त्या चला जाऊया आनंदाच्या माहेरा सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई मागारा गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते. जानराव देशमुख सावध झाले आणि पहिल्या दिवशी महाराज मृत्यूशयला खेळलेला तो पहिल्या दिवशी उठून बसला आणि दुसऱ्या दिवशी पायी चलत महाराजांच्या दर्शनाला आला. संतांच्या चरणतीर्थामध्ये एवढं सामर्थ्य आहे. आपण ज्यावेळेस देवाचं तीर्थ घेतो की नाही चरणाचं, तर ते देवाचं तीर्थ घेताना एक मंत्र म्हणायचा असतो, अकाल मृत्यू हरणम अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम
विष्णू पादोदक तीर्थम जठरे धारयाम्यहम. की हे तीर्थ कसं आहे, त्या तीर्था सामर्थ्य किती आहे. म्हणजे अकाल मृत्यू हरणम, मृत्यूलाही नामोहरण करण्याची ताकद या तीर्थामध्ये आहे. देवाचं तीर्थ घेताना हा मंत्र म्हणतात. साधूचं तीर्थ घेतल्यानंतर हा चमत्कार जानरावांच्या दृष्टीला आला की त्यांच्या जीवनातला अकाल मृत्यू गेला. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम. इथं थोडासा बदल आपण करू. श्री गजानन पादोदक तीर्थम जठरे धारयाम्यहम. भगवान श्री संत गजानन महाराजांच्या चरणाचं तीर्थ प्राशन केलं आणि जानराव देशमुख ठणठणीत बरे झाले. ठणठणीत महाराजांच्या दर्शनाला आले. महाराजांच्या पायावर लोटांगण दिलं आणि महाराजांना सांगतात, महाराज तुमच्या कृपेनं मला जीवनदान मिळालं. खूप कृपा झाली तुमची, त्या कृपेनं मी जिवंत झालो. सांगितलं महाराजांनी, जानराव अरे डॉक्टरला किती पैसे दिलेत, वैद्याला? म्हणले भरपूर भरपूर दिलेत. म्हणले मग आता आम्ही तुला नीट केलंय, आम्हाला काय देणार? बोले बोला ना महाराज, काय? काही नको, मोठा भंडारा कर, अन्नदान कर, तुला पुनर्जीवन मिळाले. जानराव देशमुख आणि गजानन महाराजांची आज्ञा मानली आणि खूप मोठा भंडारा केला, खूप मोठं अन्नदान केलं. दरवर्षी तो जानराव देशमुख भंडारा करू लागला गजानन महाराजांच्या प्रीत्यर्थ. जानराव देशमुखाची कथा सांगितली. यानंतर आता जानराव देशमुखाला नीट केलं आणि जगाला लागलं वेड. महाराज माणसं तर नेहमी एकच शोधतात की आपल्या सांसारिक अडीअडचणी सोडवण्याचं केंद्र आहे कुठे. आता परिस्थिती अशी झाली, सज्जन हो, कोण्याही देवाच्या मंदिरात आपण गेलो किंवा कोण्याही साधूच्या मठात गेलो की माणसाला वाटतं यानं माझ्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजे. पण ऐका, साधूचं द्वार आणि देवाचं द्वार तुमच्या प्रापंचिक अडीअडचणी सोडवण्याचं केंद्र नाही. पण माणसाच्या मनात भ्रामकता निर्माण झाली. आता अलीकडच्या काळात एक काळ होता की प्रत्येक गावात सप्ताह म्हणलं की भागवत कथा असायची. आता भागवत कथा गेली बाजूला. लोक आम्हाला फोन केला की पहिला विचारतात, तुम्ही शिवपुराण सांगता की नाही हो? मला अलीकडे या 2-3 वर्षात चालू करावं लागलं शिवपुराण. तर मी विचारलं आमच्या महाराजांना, विष्णू महाराजांना. म्हणलं शिवपुराणाला इतके चांगले दिवस कसं काय आले? ते म्हणले तुम्ही TV पाहत नाही का? आस्था चॅनल, पंडित प्रदीपजी मिश्रा, सभी समस्याओं का हल और एक लोटा जल, है की नाही? लोकांना वाटतं की आमच्याही समस्या सुटल्या पाहिजे म्हणून त्या समस्या घेऊन सतत आपण एरवी देवाकडे जातच नाही हो. एकानं मोठं गोड सांगितलं की एक जण मंदिरात आला आणि देवाला काहीतरी मागू लागला तर देवाच्या मूर्तीतून आवाज आला. देव प्रत्यक्ष त्याला बोलला. देव काय म्हणतो आहे का? अरे हमेशा मांगने के लिए आता है, कभी तो दर्शन लेने के लिए आया कर. नेहमी मागायलाच येतो का मला? कधी तर दर्शन घ्यायला येत जा. माणसाच्या मनात एक भोळी भाबडी आशा आहे की आमच्या प्रपंचात काही अडचणी निर्माण झाल्या की त्या संत कृपेनं दूरच झाल्या पाहिजे. आणि माणसं शोधतातही अशाच महात्म्याला. आमचे मोगलाजी मामा इथं बसले. इथं आदिलाबाद जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, भागवत कथा होती. माझा पहिलाच वेळ त्या गावामध्ये. मामा जुने आहेत, त्या गावात नेहमी जातात. आता ते भागवत कथा पहिल्याच वर्षी तिथं होती. आणि योग असा ऐकायला तुमच्यासारखे बरेच यायचे. ते एक दिवशी, आता माझी एक इच्छा अशी असते की कुठेही मी ज्या गावात 5-6 दिवस राहतो, मी आमच्या साहेबाला आणि मामाला रिक्वेस्ट केली की एकांताच्या जागी ठेवावा थोडासा अभ्यास. मलाही तुमच्यासमोर बोलायचं म्हणजे काही करावं, अध्ययन करावं लागेल की नाही. लोक येतात, बोलतात, डिस्टर्ब करतात. बरं चांगलं बोललं तर ठीक आहे, मग ते आता आमच्याजवळ येऊन काय करावं महाराज, बरकतच नाही म्हणल्यावर काय बोलावं त्याला? आता मला बरकत असती तर मी आरळीला काला आलो असतो? आगाऊच आहे की नाही? हे असे आमच्या वेदना तुमच्या वेदना सारख्याच, एकूण एकाची खपली काढायची काय अर्थ आहे त्याच्यात? म्हणून शक्यतोवर मी थोडं एकांतामध्ये राहतो. तर त्याही गावामध्ये असं गावाच्या बाहेर एका शेतामध्ये एकाचं घर बांधलेलं होतं. तिथं आम्ही राहू लागलो 5-6 जण. योग असा 3रा दिवस होता कथेचा. 4-5 बाया हुडकीत आल्या. मी देवपूजा करू लागलो होतो. पोरं बसलेले होते बाहेर. विचारलं त्या बायाने, महाराज कुठे? ते म्हणले देवपूजा करायला लागले. निरोप दिला मला येऊन, महाराज भेटायला आलंय तुम्हाला कोणीतरी. बाहेर आलो मी, खुर्चीवर बसलो, दर्शन घेतलं. म्हणलं का मी येणारच होतो ना दुपारी 2 वाजता तिकडं. नाही महाराज म्हणले तिकडं गर्द्यामध्ये बोलता येत नाही, मोकळं तुम्हाला बोलायला आलो. काय म्हणणं आहे बोला? ते म्हणले काहीच नाही. त्या तिथं गर्दीमध्ये जरा मोकळं बोलता येत नाही महाराज. म्हणलं बोलायचं तरी काय तुम्हाला? ते म्हणले काही नाही, आमच्या इथं गावात पहिल्याच वर्ष भागवत कथा आहे आणि आम्ही असं ऐकलंय. म्हणले काय? की भागवतकारांना नारळ दिल्यावर लेकरं होतात म्हणून.
हे कोण टाकले की तुमच्या डोक्यामध्ये? भागवतकरांना नारळ दिल्यावर लेकरं होतात म्हण. तिनं सांगितलं आमची बेबी आहे, 16 वर्ष झाले लग्नाला, काय नाही महाराज द्या की नारळ. आता माझं लग्न 2014 साली झालं. मोगलाजी मामा आले होते माझ्या लग्नाला. साहेबालाही पत्रिका होती, पण साहेबाला वेळ नसेल कदाचित. मामा आले होते तुमच्या गावातून. 2014ला गुरुजी माझं लग्न झालं आणि 2018 पर्यंत मला बी काही नव्हतं. आणि ती बाई भेटली मला 2017ला. मी तिच्या पाया पडलो, म्हणलं माय मजाच दिवा मला लागला नाही तुझ्या कुठं लावू. डोक्यातलं खूळ काढून टाका ना. अरे भगवंताकडे येत असताना उद्धाराची इच्छा घेऊन या, साधूकडे येताना उद्धाराची इच्छा घेऊन या. भलते सलते गाराने घेऊन येत जाऊ नका. कंटाळा येतो साधूला. साधू जवळ आलं की साधूला एकच विचारत जा, कायमी उद्धार पावेना, कायमी उद्धार पावेना, कायमी उद्धार पावेना, कायमी उद्धार पावेना. काय कृपा करील नारायण नारायण, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, जन ऐसे तुम्ही सांगा संत जन, संत जन ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, करा साधूकडे गेलं की एवढं मागत जा की माझा उद्धार कधी होईल ही इच्छा करत जा. गजानन महाराजाला आला कंटाळा. म्हणजे काय लोक येऊन हे त्रास द्यायला लागले ते विनाकारण, कोणताही दुःख व्यथा माझ्याकडे घेऊन येत आहेत. महाराजांनी एक केलं, आजपासून आपला स्वभाव थोडा कडक केला. कोणी जवळ आलं की त्याला एकदम गरम बोलू लागले. कधी कधी प्रसंगी हात उजारून मारण्याकरता धावू लागले. आता हे पाहिल्यानंतर जे आस्थेनं येणारे लोक आहेत तेवढे थांबलेत.
पण जे लटक मटक भक्त आहे ते झाले दूर. ते म्हणले बाबा तर अवघडच दिसायला लागलाय. मग आपल्याजवळ कोणी येऊ नये याची व्यवस्था केली. वास्तविक पाहता गजानन महाराजांची जी स्थिती आहे त्या स्थितीचं वर्णन केलं दासगणू महाराजांनी. नारळ पाहिलं ना तुम्ही, नारळ वरून कडक असतं करवंटी त्याची, पण त्याला फोडल्यानंतर आत मधुर असा गर असतो. मग तसं साधूचं अंतकरण, साधू जरी वर तुम्हाला कडक वाटत असला तरी अंतकरणानं खूप मऊ असतो तो साधू. गजानन महाराज आपल्या अशा लीला करायला लागले. गजानन महाराज बंकटलालजीच्या घरी राहत असताना महाराजांच्या सानिध्यात एक भक्त आला महाराजांचा. त्याचं नाव विठोबा घाटोळ. हा जो भक्त होता महाराजांच्या पुढं करायचा. लोकांना वाटायचं की महाराजाचा लयच आवडत आहे काही. कोणत्याही मोठ्या माणसाजवळ असे 2-4 असतातच पहा, जे समाजाला तिथपर्यंत जाऊच देत नाहीत आणि असं दाखवतात की आम्ही लय मोठे आहोत. तो विठोबा घाटोळ लोकांना सांगायचा, महाराज माझ्या मर्जीतले आहेत, माझ्याशिवाय महाराजांचं पान हलत नाही, मी म्हणेल तितकंच महाराज ऐकतात. ती परिस्थिती कशी, महाराज मोठ्या माणसाच्या जवळ राहणारे जे लोक आहेत त्यांची अवस्था वर्णन करताना आमचे महाराज सांगायचे, संध्याकाळी एका शेतकऱ्यानं शेतातला कापूस विकला, आपला वेचला आणि तो कापूस एकत्रित करून बैलगाडीमध्ये भरला आणि ती बैलगाडी घेऊन तो शेतकरी घराकडे येतोय परत. तर त्या बैलगाडीच्या खाली थोडंसं ऊन सावलीला एक कुत्रं चोलू लागलं. त्याचं रस्त्यानं जाऊ लागली बैलगाडी. थोडंसं गेली की समोरून दुसरं कुत्रं आलं. मग त्या कुत्र्यानं आणि या कुत्र्यानं एकमेकाला बोलायला सुरुवात केली. त्यांच्या भाषेत बोलत असतील, कुत्र्याची भाषा असते ना. एकमेकाला रामराम केला. तुम्ही म्हणसाल कुत्रे कुठं रामराम करतात का? मग रामराम कोण करतं? माणसं. मग करत जा ना जरा. ते तर आम्हालाही माहिती आहे कुत्रे रामराम करत नाहीत. मग नमस्कार केला. मग ते कुत्रं त्या कुत्र्याला बोलू लागलं, म्हणला दादा लईच घाम आला रे तुझ्या अंगाला, एवढं काय झालं तुला? ते कुत्रं म्हणला तुला दिसत नाही का, अक्कल नाही का? पाय ना माझ्या पाठीवर केवढं वजन आहे म्हणलं. ही सगळी बैलगाडी माझ्या पाठीवर, मीच तर घेऊन चाललो. ते कुत्रं म्हणलं असं का? म्हणले हो. 2 मिनिट थांब बरं जरा, बोलतोय तुला थोडं मी. ते कुत्रं जागेवर थांबलं, बैलगाडी गेली निघून. मग यानं सांगितलं का रे बैलगाडी तुझ्या पाठीवर होती ना, कुठे बैलगाडी? पाहिलं तर बैलगाडी गेली पुढे निघून. अरे बैलगाडी बैल वडताय, तू नाही येड्या. पण त्या बैलगाडीकडे चालता असा अभिमान येतो मनामध्ये की बैलगाडी माझ्याच पाठीवर आहे. तसं मोठ्या माणसाच्या सानिध्यात काही माणसं राहतात आणि त्यांना असं वाटतं की आमच्यामुळेच त्यांचं चाललंय का, आणि ते फुशारकी मिरवतात गावामध्ये. तसा हा विठोबा घाटोळ होता. लोकांना म्हणायचा की माझ्यामुळे महाराज, माझ्याशिवाय पान हलत नाही, मी म्हणल्याशिवाय महाराज कोणाला बोलत नाहीत. आता हळूहळू लोकांनाही वाटू लागले की असेल बुवा जवळचा काय सांगा. एक दिवस काय झालं, महाराजांना भेटण्याकरता काही लोक बाहेर गावून आले. महाराज झोपले होते, दुपारची वेळ होती आणि नेमकं त्यावेळेस हा विठोबा घाटोळ बाहेर बसला होता. त्या बाहेर गावून आलेल्या लोकांनी विनंती केली, विठोबा, हो विठोबा. म्हणले काय? महाराज म्हणले झोपलेत, आराम करायला लागलेत, उठवा ना. नाही महाराजांच्या आरामाची वेळ आहे म्हणला. अहो तुम्ही महाराजांच्या इतक्या जवळचे, महाराजांच्या इतक्या प्रेमाचे, तुम्ही जर शब्द टाकला तर महाराज नाही ना मोडणार. आम्हाला गडबड आहे थोडी जायची, तुम्ही उठवा ना महाराजांना. विनंती केली, उठवा ना. तुम्ही फार महाराजांच्या प्रेमाचे आहात, फार जवळचे आहात असं बोलायला त्या लोकांनी सुरू केलं की याची छाती फुगली. ते मला 2 मिनिटात त्याला काय, महाराज आपल्या शब्दाच्या बाहेर नाहीत. महाराज आसनावर झोपलेले जवळ गेला आणि हलवून उठवण्याचा प्रयत्न करतो. महाराज उठा, तुम्हाला भेटायला माणसं आलेत. इतका राग आला महाराजांना. कोपऱ्यात एक काठी पडलेली होती मोठीच्या मोठी, घेतली ती काठी, जे बदकायला सुरुवात केली त्या विठोबाला. मग लागला ओरडायला, माय माय बया बया करू लागला. महाराजांनी सांगितलं, बेट्या ढोंगीपणा करतो, माझ्या नावावर व्यापार मांडला असतो नाही का. साधू कोणाच्या अंकित नसतो, साधू हा मुक्त महात्मा असतो. इतकं मारलं की विठोबा शरण आला. आणि महाराजांनी त्या दिवशीपासून सांगितलं की कोणत्याही ढोंग्याचं, कोण्याही मैंदाचं माझ्याजवळ काही काम नाही, फक्त आस्तेवाईक भक्तच माझ्याजवळ यावा, अशा ढोंग्याचं माझ्याकडे काही काम नाही. या विठोबा घाटोळाची सुंदर अशी कथा दासगणू महाराजांनी गजानन विजय ग्रंथाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितली. आणि इथं 3ऱ्या अध्यायाला विराम देऊन 4थ्या अध्यायाला प्रारंभ केला. 4थ्या अध्यायामध्ये सुरुवातीला कथा येते, महाराज बंकटलालाच्या घरी राहत आहेत. मी सांगितलं की तुम्हाला बंकटलालाचं घर नाही, मंदिर झालं.
रोज लोक दर्शनाला यायचे, महाराजांचं दर्शन घेऊन कृतार्थ व्हायचे. कोणी महाराजाला बेल व्हायचं, कोणी फुल व्हायचं, कोणी चंदन लावायचा, कोणी गंध लावायचा, पायावर लोटांगण घ्यायचे लोक आणि महाराजांचं दर्शन घेऊन कृतार्थ व्हायचे. असं करता करता एकदा अक्षय तृतीया नावाचा सण आला. हिंदू धर्मामध्ये 3.5 मुहूर्त सांगितलेत. हे 3.5 मुहूर्त असे की या 3.5 मुहूर्ताच्या दिवशी दुसरा मुहूर्त पाहायची गरजच नाही. मुहूर्त अतिशय चांगले. 3.5 मुहूर्त सांगितले. त्या 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे अक्षय तृतीया. विजयादशमी, अक्षय तृतीया, गुढीपाडवा हे 3.5 मुहूर्त सांगितले. त्याच्यापैकी अक्षय तृतीया हा एक मुहूर्त आहे. मग या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याकडं उन्हाळी पित्र घालण्याची पद्धत आहे. त्या दिवशी उदक कुंभाची पूजा करतात, त्या उदक कुंभाचं दान करतात, उदक शांती करतात. आधी आपल्याकडं तो प्रकार केला जातो. उन्हाळी पित्र असतात. तर वराड प्रांतामध्ये गजानन महाराज ज्या शेगाव गावामध्ये राहत आहेत, त्या वराड प्रांतामध्ये अक्षय तृतीयेचा हा सण मोठा धूमधडाक्यात साजरा करतात. आपल्या पितरांच्या प्रित्यर्थ ब्राह्मण भोजन घातलं जातं. आपल्या स्वगोत्रीय माणसांना जेवायला बोलवतात आणि आपल्या वाडवडला प्रित्यर्थ अन्नदानादी विधी लोक करतात. असाच अक्षय तृतीयेचा सण आणि त्या अक्षय तृतीयेच्या सणाच्या दिवशी गडबड चालू आहे सगळ्या शेगाव नगरीमध्ये. बंकटलालाच्याही घरी पितरांची पूजा आहे. सकाळची वेळ महाराज बसलेत. महाराजांच्या अवतीभोवती काही छोटी छोटी मुलं येऊन बसलेत. ते छोटी छोटी मुलं महाराजांची सेवा करताय. कोणी महाराजांना पाणी देतंय, कोणी फळं देतंय, कोणी महाराजांची पादसेवा करतंय. अशी सेवा चालू आहे. आणि त्याच संधीत महाराजांनी एका मुलाला जवळ बोलवलं आणि सांगितलं, अरे बाळा, मला थोडी चिलीम पिण्याची हुक्की आली, तेवढी चिलीम त्यावर भरून दिली. चिलीम भरून आणि चिलीम भरून दिल्यानंतर महाराजांनी सांगितलं, याला विस्तव लावायचं आहे ना, विस्तव आणा ना. आता पहिल्या जुन्या काळात काही काळ्याच्या डब्या नव्हत्या. तर पहिले काय करायचे, एकमेकाच्या घरून विस्तव न्यायचे. संध्याकाळी चूल पेटली की एखाद्या बाईच्या घरी दुसरी बाई यायची इस्तव मागायला आणि ते इस्तव घेऊन जाऊन आपली चूल पेटवायची. अशी पद्धती होती. महाराजांच्या चिलमीला लावण्याकरता विस्तव नाही. मग आता काय करायचं, विस्तव आणायचा कुठून? तर त्यावेळेस बंकटलालांनी सांगितलं, इतक्या सकाळच्या वेळी अजून कोणाच्या चुली पेटलेल्या नाहीत, विस्तव आणायचं कुठून? म्हणजे आपल्याच गल्लीमध्ये एक जानकीराम नावाचा सोनार राहतो आणि तो जानकीराम नावाचा सोनार त्याची भट्टी सकाळी सकाळी पेटवतो. त्या भट्टीमध्ये सोन्याचे चांदीचे दागिने वितळून त्यांना आकार द्यावा लागतो की नाही. मग ती भट्टी पेटवण्याकरता विस्तव तो रोज पेटवतो. एका पोराला सांगितलं, जा रे त्या जानकीरामाच्या घरून विस्तव घेऊन या. सांगितल्याबरोबर ते लेकरू विस्तव आणण्याकरता त्या जानकीराम सोनाराच्या दुकानावर गेलं. सकाळची वेळ होती. जानकीराम सोनारानं आपलं दुकानाची झाडझूड केली. आपली ती भट्टी बागेश्वरी म्हणतात त्याला, ती पेटवली आणि पेटवल्यानंतर ग्राहकाची वाट पाहत बसला तो जानकीराम. त्याच संधीमध्ये हे मुलं आले. त्या जानकीराम सोनाला सांगितलं, दादा, म्हणले काय, तुमच्या भट्टीतला थोडासा विस्तव आम्ही घेऊन जातोय. त्या जानकीराम सोनारानं सांगितलं, काय करायचं रे, विस्तव कशा करता नेत आहे? ते म्हणले, बंकटलालजीच्या इथं जे साधू महापुरुष आहेत की नाही गजानन महाराज, त्यांना चिलीम प्यायची इच्छा झाली. मग ती चिलीम पेटवण्याकरता आम्ही विस्तव मागायला तुझ्याकडे आलो होतो. हा जानकीराम सोनार मोठा नास्तिक होता महाराज. त्या जानकीराम सोनाराला आला राग. ते म्हणले, सकाळची वेळ आहे, अजून माझी बोवणी झाली नाही, त्यात अक्षय तृतीयेचा सण आहे आणि या अक्षय तृतीयेच्या सणाच्या दिवशी मी कोणाला विस्तव देतच नाही. म्हणले, जा पळा इथून. पोरांनी सांगितलं, जानकीराम, तू नकार कोणाला देतो विचार कर. ही चिलीम समर्थांना प्यायची आणि समर्थाच्या इच्छेचा अनादर करणं महापाप आहे. ऐक, नाही म्हणू नको, दे विस्तव. त्या जानकीरामानं सांगितलं, उठा इथून, अक्कल नाही तुम्हाला. कोण कोठला तो बाबा आलाय, नंगधडण, मनासारखा वागतो, वेड्यासारखे पिशासारखे चाळे करतो आणि त्याला तुम्ही मानता? अरे, साधूचं एकतरी लक्ष नाही का त्याच्यामध्ये? ज्याच्या जातीचा पत्ता नाही, ज्याच्या गोताचा पत्ता नाही, वेड्यासारखा पिशासारखा फिरतो, अशाला तुम्ही साधू म्हणता? अरे, साधू कोणाला म्हणाय पाहिजे हे तरी तुम्हाला कळतं का? साधूची लक्षणं तरी तुम्हाला माहित आहे का? आणि त्यातल्या त्यात तो बंकटलाल तो तर येडा झालाय म्हणले, नादी लागलाय. आणि तो बंकटलाल नादी लागला म्हणून सगळं गाव या महाराजांच्या नादी लागलंय.
साधू कुठं चिलीम पित असतो का? साधू कुठं गांजा पित असतो का? एवढं तर कळायला पाहिजे. अरे जो व्यसनाच्या आहारी गेला तो कसला आलाय साधू? लागला जानकीराम समर्थाची निंदा करायला. त्या पोरांनी असे कानावर हात ठेवले, सांगितलं जानकीरामजी विस्तव द्यायचा नसेल तर देऊ नका, पण कमीत कमी साधूला नाव ठेवून आपली वाणी तरी बाटवू नका. एक सूत्र लक्षात घ्या, वाणीचे सद्गुण आणि वाणीचे दोष सांगितले. ज्ञानोबाराने वाणीचे 4 गुण सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये. वाणी कशी असावी? ज्ञानोबा म्हणतात वाणी 4 गुणांनी अलंकृत असली पाहिजे. मोठे सुंदर गुण सांगितले ज्ञानोबाराने. जैसे साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. 4 गुण असावेत वाणीमध्ये ज्ञानोबा म्हणतात. वाणीचा पहिला गुण आहे वाणी साच असली पाहिजे. वाणी सत्य असावी, साच. म्हणून नेहमी सत्य बोलत जा. जो सत्य बोलतो ज्ञानोबा म्हणतात त्याच्या वाणीचं तप होतं. आणि एवढं तप होतं की एक दिवशी ते तप पूर्णत्वाला आलं की त्याच्या वाणीतून जे निघालं ते सत्य होतं. म्हणून वाणी सत्य असली पाहिजे, वाणीचा पहिला गुण. वाणीचा दुसरा गुण ज्ञानोबा सांगतात मवाळ. वाणी मवाळ असली पाहिजे. या वाणीनं कसं बोलायचं? मवाळ बोलायचं. कोणालाही वाकडं बोलू नये. काही काही माणसाला सवय असते त्यांच्या बोलण्याची सुरुवातच शिवीनं होते. काही काही माणसं महाराज अंतकरणाचे खूप चांगले असतात पण तोंडानंच खराब असतात. आमच्या भागात एक माणूस होता वसमत तालुक्यामध्ये, गुरुजी. एकटा सप्ताह करायचा दरवर्षी. आपल्या पाटलासारखाच उदार माणूस होता तो. जसा प्रगट दिनी दरवर्षी साजरा होतो की नाही, तसा आईवडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त एकटा सप्ताह करायचा. बरं, सप्ताह एवढा भारी करायचा, खूप टाळकरी बोलवायचा, खूप चांगले चांगले महाराज बोलवायचा. आणि सकाळीच त्यानं टाळकऱ्याला विचारायचं, पोरो काय खायचं आहे आज? त्यांनी म्हणायचं पाटील करा ना गुलाबजामू. मग त्यानं गुलाबजामू करायचे, पण कसे? एक एक वाढायचा नाही. त्या दिवशी वरणच करायचं नाही, चपात्या चुरून खा गुलाबजामूमध्ये. इतकं खाऊ घालायचं. फक्त एकच खोड होती त्याची. माणसं जेवायला बसले की असे हात पाठीमागं न्यायचा आणि पंक्तीनं फिरायचं. कसं काय झालं? ऐ मोगलाजी मामा कसं काय झालं? चांगलं झालं पाटील. हा खा खा, मिळतंय का बापाच्या घरी? असंच बोलायचं तो. एकादशीचा दिवस होता, मज कीर्तन होतं त्या गावात. मी लहान होतो. मी सुरुवातीला कीर्तनाला सुरुवात केली, मामानी पाहिलं. 15-16 वर्षाचा होतो आणि नवीन नवीन कीर्तन करू लागलो होतो. गेलो त्याच्या गावी, एकादशी होती, फराळ करायला बसलो. आणि फराळाला बसल्यानंतर मग ते आलं. मी उसळ मागितली डबल. मग ते आलं माझ्याजवळ. कसं काय? मला चांगलं आहे. खाय खाय खाय, तुला काय लाज आहे म्हणलं. त्यानं लाज काढली की मी उठलो बा तिथून. असे गुरुजीसारखे गुरुजी होते शेजारी बसलेले, त्याच गावामध्ये शाळेत शिकवत होते. माझ्या हाताला धरलं, खाली बसून. काय झालं महाराज? आम्हाला हे लाज काढायला की हो, आपल्या घरी का खायला मिळणं झाले का म्हणलं? याच्या गावात कशाला आलो आपण? चाललो मी, ते कीर्तन गेलो चुलीत, मला काय घेणं देणं नाही म्हणलं. महाराज रागावू नका, ते मनाचं लय चांगलं आहे पण तोंडानंच खराब आहे. त्याचं सगळं अंग सोन्याचं आहे म्हणलं, पण तोंड कशाचं आहे? हे तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणू? सगळं चांगलं आहे त्याचं. त्यानं बोलवलं, दादा इकडे या. बोलू नये असं. महाराज पहिल्यांदा आले आपल्या गावी. माझ्याजवळ बसला, पाठीवून हात फिरायला. मला बाबा माझ्या नातवाच्या वयाची तुम्ही. एवढा राग आला. म्हणलं तुम्ही बोलले कसं हो? म्हणजे लाज काढली. तुम्हाला चुकीचं कळालं म्हणलं, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला. म्हणलं कसं काय? मी काय म्हणलो तुम्हाला? तुला काय लाज आहे? हे आपलं घर आहे, इथं लाजायचं नसते म्हणलं. हे घर कोणाचं आहे? तुमचंच आहे, इथं लाजायचं नसते. उसळ पाहिजे का? हां. त्यांना हाक दिली, हे इकडे ये. काय महाराजाला उसळ वाढ. जशी उसळ वाटली, खाय खाय, तुला काय लाज आहे म्हणजे? अरे वाणीमध्ये एवढी कठोरता ठेवू नका. वाणी ही मवाळ असली पाहिजे. महाराज असं बोलताना असं वाटलं पाहिजे की तुम्ही बोलत असताना समोरच्याच्या कानामध्ये जणू काय पोत्यानं साखर ओतल्याचं. आमचे तुकोबाराय म्हणतात, असं बोला की तुमचा शब्द ऐकल्यानंतर पांडुरंग डोलला पाहिजे. बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. बोलो ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. वाणीचा दुसरा गुण आहे, वाणी मवाळ असली पाहिजे. साच आणि मवाळ
आता वाणीचा तिसरा गुण आहे का ज्ञानोबराय सांगतात, मी तुले मोजकं बोललं पाहिजे, लय भाराभर चिंता नको. काय काय माणसं बोलू लागले की खवा बंद होते की वाटते, भलता पसारा मांडतात. मोजकं बोललं पाहिजे, मी तुले वाणीचा तिसरा गुण आहे. आणि चौथा गुण आहे वाणीचा रसाळ, हे असं बोलणं पाहिजे. तर जानकीराम सोनार महाराज लागला बोलायला, काही महाराजांची निंदा करू लागला. मुलांना दिलं हाकालून, जा नाही विस्तव माझ्याजवळ, देणार नाही मी. पोरा आली, बंकटलालजीला सांगितलं, दादा देत नाही तो सोनार विस्तव, काय करायचं आता. नाराज झाली लेकर, चिलीम भरून तयार आहे. गजानन महाराजांनी एका पोराला सांगितलं, इकडे म्हणले काय, ती चिलीम दे इकडं. घेतली, हातात धारण केली. म्हणले एक काडी घे आणि धर चिलीमेवर. समर्थ विस्तव नाही ना, तुला काय करायचं, विस्तव होईल प्रगट आपोआप. आणि जशी काडी त्या चिलिमीवर धरली, चमत्कार झाला. ती काडी पेटली लागली, चिलिमीमधून धूर यायला. मुलांनी तो चमत्कार पाहिला आणि जय जयकार केला. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. विना विस्तवाची चिलीम समर्थाने पेटवली. चमत्कार पाहिला आणि आता सगळ्यांना कळलं की हा कोणीतरी महात्मा आहे, कळालं. इकडे काय झालं, दुपारची वेळ आहे. त्या जानकीराम सोनारच्या घरी पितृभोजन होतं. स्वगोत्रीय लोक जेवणाकरता आले. तर जेवणाकरता काही गोडधोड पदार्थ केले होते आणि त्या वराड पांतामध्ये एक चिंच घालून चिंचवन तयार करतात. आपल्या इकडे त्याला काय म्हणतात मला माहित नाही, ते सार आमटी असते की नाही, तो प्रकार. तो चिंच घालून तिथं चिंचवन केलं जातं. ते चिंचवन करून ठेवलं होतं भगोनभर. सगळे लोक जेवायला येऊन बसले आणि त्यांना ते चिंचवन वाढवायचं की तितक्यामध्ये जानकीराम सोनारचं लक्ष गेलं त्या भगोन्याकडं. त्याच्यामध्ये बुजबुज आळ्या पडल्या. त्या आळ्या पडलेल्या पाहिल्या. जानकीराम सोनाराने विचार केला, सकाळी तर चांगलं होतं, आळ्या कस काय पडल्या. परेशान झाला तो जानकीराम सोनार, पण हुशार होता. मनातल्या मनात विचार करतो, नक्की एका साधू पुरुषाचा मी अनादर केला आणि त्याच्यामुळे तर या चिंचवनामध्ये किडे पडले नसतील. ताबडतोब गर्वरहित झालं अंतकरण. जानकीराम सोनार तिथून उठला, बंकटलालाच्या घरी आला आणि समर्थाच्या पायावर लोटांगण घातलं. समर्थांनी सांगितलं, का रे बेटा, सकाळी आम्हाला शिवा देत होता ना, आता दर्शन घेतो का. जानकीराम सोनाराच्या डोळ्यात आसरू आहे. समर्थ, माझ्याकडून झाली चूक, झाली चूक, क्षमा करा, चुकीची क्षमा करा, माझ्याकडून होणे ते झाली चूक. अहो, मी तुमचा अधिकार ओळखलाच नाही. चराचरामध्ये व्याप्त जे ब्रह्म आहे, त्या ब्रह्माचं प्रतीक तुम्ही आहात हे मला कळलंच नाही, चुकलं माझं. झालं काय, बंकटलालजीने विचारलं. बंकटलालजी, अहो पितृभोजन घालण्याकरता चिंचवन केलं होतं, त्या चिंचवनामध्ये किडे पडलेत. बंकटलालनं सांगितलं, अरे जी चिंच घेतली त्या चिंचवनाकरता त्याची चिचुकी किडीले असतील, तो पाहिलं नसेल जवळ, त्या चिंचेमध्ये आळ्या पडल्या असतील. त्यानं सांगितलं, नवी चिंच आहे आणि तुम्हाला जर शंका वाटत असेल तर चला माझ्या घरी. जी चिंच फोडली मी, त्याचे चिंचोके अजून पडलेले आहेत, ते चिंचोके शाबूत आहेत, मला माहित आहे. हे सगळा समर्थाच्या अपमानाचा परिणाम आहे. माझ्याकडून अपराध झाला, साधू पुरुषाचा अपराध झाला. एक सूत्र लक्षात घ्या, साधूचा अपमान झाला की राग देवाला येतो, साधूला कधी येत नाही राग. मग चुकूनही कधी साधूचा अपमान करू नका. साधूचा अपमान केला की त्याचा राग देवाला येत असतो. पाय धरले समर्थाचे, समर्थ माझ्यावर कृपा करा, माझ्या घरी जेवणाकरता ब्राह्मण बसलेत, त्यांना वाढायचंय आणि त्या चिंचवनामध्ये आळ्या पडल्यात, आता काय करावं. समर्थाने सांगितलं, बेटा खोटं बोलतो का, जाऊन पाय तुझ्या घरी, ते चिंचवन चांगलंय. जानकीराम सोनार येतो, भगोन्यावरला झाकण बाजूला केलं तर पाहिलं तर काय, पहिल्यासारखं अमृतमय ते चिंचवन दिसतं. समर्थाच्या कृपेची प्रचिती आली आणि मनातल्या मनात जानकीराम विचार करतो, हा समर्थाच्या केलेल्या अपमानाचा परिणाम होता. समर्थाच्या अपमानाचा केलेला बदला भगवंतानं माझ्याकडून घेतला. कळालं जानकीराम सोनाराला आणि जानकीराम सोनार समर्थाच्या पायावर लोटांगण घेतो, भगवान माझ्याकडून अपराध झाला, क्षमा करा, क्षमा करा. हा एक त्या ठिकाणी चमत्कार समर्थ सद्गुरु गजानन महाराजांचा सांगितला. त्याच्यानंतर एकदा बंकटलालजीच्या घरी आमचे सद्गुरु गजानन महाराज बसलेले मंचकावर. तर त्या शेगावमध्ये चंदू मुकीन नावाचा एक ग्रस्त आहे, तो समर्थाच्या जवळ बसला. उन्हाळ्याचे दिवस आहेत, आंबे आणले समर्थांना खाण्याकरता. आंब्याच्या फोडी कापून समर्थाच्या हातामध्ये देतोय. तर ते आंबे खाता खाता समर्थ गजानन महाराजांनी हाक मारली, चंदू. म्हणले काय, अरे आंबे खाऊ वाटत नाहीत, मला दुसरी वस्तू खाऊ वाटते एक. म्हणले काय, जा तुझ्या घरी, तुझ्या घरी जे गाडग्याची उतरंडे, त्या उतरंडीच्या वळचणीला 2 कानोले पडलेले, ते घेऊन ये, ते मला खायचं.
त्या चंदुमुखीनं सांगितलं, महाराज तुम्हाला कानवले खाण्याची इच्छा झाली, हरकत नाही, 1 घंटा 2 घंटा वेळ द्या, बायकोला सांगून गरम कानवले तयार करायला होतो. समर्थाने सांगितलं मला गरम नाही पाहिजे, ते तुझ्या उतरंडीला 2 ठेवले तेच घेऊन ये. त्या चंदुमुखीनं सांगितलं, महाराज वराड प्रांतामध्ये कानवले अक्षय तृतीयेच्या दिवशी करतात, आपल्या इकडं नागपंचमीच्या दिवशी करतात. खाल्ले की नाही कानवले? कानवले खाल्ले की नाही कधी? तुमच्या आरळीला करतात का? नाही, कानवले खाल्लेच नाही. या वशमतला कधी कानवले खाऊ घालतो. आमंत्रण तुम्हाला, आपल्या इथं कानवले खायचे. तुम्ही आमच्या घरी या, कानवले करतो. म्हणजे घरी या, कानवले करतो. म्हणजे घरी आले की चिंदूक ओलं करून तुमचे कानवले करतो. तुम्हाला काय वाटलं? कानवले करतो. हो, अरे वा, मी चिकट मारवाडी आहे, माझ्या घरी कानवले फिनवले काही मिळणार. तर कानवले नावाचा एक पदार्थ असतो, माऊलीला माहीत असेल कदाचित कानवले. त्याही जुन्या बाया असल्या तर त्यांना करता येतात. अजून कानवल्यात 2 प्रकार आहेत पहा. आमच्या वसमत तालुक्यामध्ये पिंपळा नावाचं गाव आहे. मी दरवर्षी तिथं कीर्तनाला जायचो, मोगलाजी मामा. तिथे एक म्हातारी होती आणि दरवर्षी ती माझ्यासाठी कानवले खायला करायची. तर ते कानवले कसे करायचे ऐका साहेब. ते कानवलं घ्यायची, त्याच्यामध्ये ते सारण जे भरतात की नाही, त्याच्यामध्ये गूळ भरायची आणि त्याच्यामध्ये तूप भरायची आणि तो कानवला शेकला की नंतर ज्यावेळेस ताटात वाढला, एवढा मोठा राहायचा तो कानवला, कानवला फोडला की त्याच्यातून वाटीभर गुळाचं पाणी निघायचं. कशी भाजत असेल म्हातारी. आता ती गेली म्हातारी, 4 वर्ष झाले मला कानवलेच खायला मिळाले नाही. मी गेलो होतो मागच्या वर्षी कीर्तनाला, त्या म्हातारीची सून होती. मी म्हणलं कर की बाई कानवले. महाराज जमनाथ हो म्हणले. मी करून तर पाय. तिनं पहिलाच कानवला चुलीवर तव्यावर टाकला, जे फुटला करपून राखच झाला. म्हणलं बाई तव्याचा सत्यानाश करू नको, राहू दे, तुला जमनाथ आहे. जुन्या बाया करायच्या ते कानवले. असे सुंदर कानवले सांगितलं, चंदू तुझ्या उतरंडीला कानवले 2 घेऊन ये, मला तेच पाहिजे. तो चंदुमुखीनं आपल्या घरी आला, बायकोला सांगितलं गजानन महाराजांनी कानवले मागितलेत. बायको म्हणते थांबा ना, थोडे गरम गरम करून देते. नको म्हणतायत. उतरंडीच्या ओळचणीला 2 कानवले ठेवलेले, ते घेऊन ये म्हणतायत. ते चंदुमुखीनाच्या बायकोनं सांगितलं अक्षय तृतीयेच्या दिवशी केले होते, 1 महिना झाला त्या गोष्टीला, आता कानवले कशाचे आले? आणि ठेवले असतील ना जर चुकीनं, तर त्या कानवल्याला बुरसा आला असेल, नाही तर मुंग्यांनी खाऊन टाकला असेल. त्या चंदुमुखीनानं सांगितलं मला समर्थाच्या शब्दावर विश्वास आहे, जाऊन पाहत खरी तो. ती चंदुमुखीनाची बायको उतरंडीच्या जवळ आली आणि दिवा लावून पाहते, ते काय बरोबर उतरंडीच्या खाली 2 कानवले ठेवलेले. 1 महिना झाला, थोडासाही बुरसा आलेला नाही, थोडेसे सुकून गेलेत ते कानवले. ते 2 कानवले आणून चंदुमुखीनाच्या हातात दिले आणि ते 2 कानवले घेऊन तो चंदुमुखीन आमच्या बंकटलालजीच्या घरी येतो. जेवढी माणसं तिथं बसलेली होती सगळ्यांना कळालं की भूत भविष्य वर्तमान जाणणारे गजानन महाराज आहे. त्याच्या घरचे कानवले महाराजांना इथं कसे काय कळाले? तर हे सिद्ध महापुरुषाची लक्षण आहे. हा कोणीतरी योगी आहे. त्या योग्याच्या चमत्काराची प्रतीची सगळ्यांना आली आणि सगळेजण गजानन महाराजाच्या चमत्काराच्या बद्दल वाखाणणी करू लागले. यानंतर या 4थ्या अध्यायामध्ये आमच्या दासगणू महाराजांनी पुन्हा एक सुंदर कथा सांगितली. ती कथा कोणती? तर शेगावच्या दक्षिण दिशेला एक चिंचोली नावाचं गाव आहे, एक 10-12 कोसावर. आणि त्या चिंचोली गावामध्ये एक माधव नावाचा ब्राह्मण राहायचा. या ब्राह्मणाजवळ भरपूर साधन संपत्ती होती, खूप श्रीमंत होता हा. पण तरुणपणी यानं सगळं आयुष्य संसारामध्ये गमावलं. रात्रंदिवस संसार, बायका लेकरं, मौज मजा, जेवढी संपत्ती होती तेवढी मजा करून करून घालवली. नंतर कालांतरानं महामारी आली आणि त्या महामारीमध्ये त्या माधव नावाच्या ब्राह्मणाची बायकोही मेली, लेकरही मेली आणि हळूहळू जवळची संपत्ती नष्ट झाली, कंगाल झाला. आणि कंगाल झालेला हा माधव झाला वेडा पिसा. आणि एक दिवशी फिरत फिरत शेगावला आला. गजानन महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं आणि लागला रडायला. गजानन महाराजांनी सांगितलं काय झालं रे? काय झालं बेटा? जेव्हा जवान होता त्या जवानीमध्ये सगळ्या गोष्टीचा उपभोग घेतला ना, आता म्हातारपणी रडू येतंय का? त्या माधवानं सांगितलं महाराज माझ्या हातून चूक झाली, आता त्या चुकीचं प्रायश्चित घेण्याकरता मी तुमच्याकडे आलो, मला तारा, माझा उद्धार करा. बसला मांडी घालून तो माधव. दुपारची वेळ झाली, जेवायला बोलवलं तर जेवत नाही. विनंती केली बंकटलालाने 2 घास खाऊन घ्या. त्या माधवाने सांगितलं नाही नाही, जोपर्यंत समर्थ माझ्यावर कृपा करत नाही तोपर्यंत मी अन्नाला शिवणारच नाही. पूर्ण दिवस गेला उपोषणामध्ये. रात्र झाली, जागचा हलायला तो ब्राह्मण तयार नाही. सांगितलं मी खूप पापी आहे, महापापी आहे, माझा उद्धार समर्थाला करावाच लागेल.
रात्रीच्या वेळेस सगळे झोपले आणि जीवावर उदार झालेला हा माधव नावाचा ब्राह्मण समर्थाने त्याची परीक्षा घेण्याची विचार केला. भयंकर रूप धारण केलं आणि रात्रीच्या वेळेस भयंकर रूप धारण करून त्याच्या अंगावर धावून आले. समर्थाचं ते उग्र रूप पाहिलं की तो ब्राह्मण जागचा उठून लागला पळायला. समर्थाने सांगितलं, बेटा लय फुशारकीच्या गोष्टी करत होता, आता पाठीला पाय लावून पळतो, थांब थांब तुझ्या नरडीचा घोट घेतो. थर 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 लागला का पायला. धरले समर्थाचे पाय. महाराज माझ्याकडून चूक झाली, क्षमा करा. डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्यात आणि त्या माधव नावाच्या विप्राकडे पाहून समर्थ बोलतात, अरे माधवा, तारुण्यामध्ये माणसाने मजा करताना जरा 10 विचार केला पाहिजे. माणसाला हे शरीर परमात्म्याने भजन करण्याकरता दिलं, पण एकही दिवस त्या परमात्म्याचं नाव नाही घेतलं. प्रपंच करता करता म्हातारा झाला आणि म्हातारपणी आता देवदेव करा वाटतो, नाही का तुला? तारुण्यामध्ये न मानी कोणासी, तारुण्यामध्ये न मानी कोणासी, मध्ये न मानी कोणासी, अरुणाच्या मध्ये न मानी तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासी, सदा मुसमुशी धुळी जैसा, सदा मुसमुशी धुळी जैसा, विठ्ठोनी विठ्ठोनी बांधला मुंडासा, विठ्ठोनी विठ्ठोनी बांधला मुंडासा. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, माणूस ज्यावेळेस तारुण्यामध्ये असतो त्याच्या अंगात तारुण्याचा मद असतो, कोणालाच मानत नाही, तो कोणालाच मानत नाही. असा मद याच्याही अंगात आला होता. समर्थांनी सांगितलं, माधवा आता केलेल्या कर्माचा पश्चाताप होतो की नाही? हा महाराज, पश्चाताप होतोय, खूप पश्चाताप होतोय. मग समर्थांनी सांगितलं, इथून पुढे चांगलं वागशील की नाही? म्हणजे आता समर्थ, जगण्याचीच इच्छा राहिली नाही, आता एकच करा, मला तुमच्या देखत मरण आलं पाहिजे, असं काहीतरी करा, माझ्या तरण्याचा उपाय मला सांगा. समर्थांनी जवळ घेतलं त्या माधव नावाच्या ब्राह्मणाला, कृपा केली त्याच्यावर, त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं, माधवा मी एक मंत्र देतो, त्या मंत्राचा जप कर, तुझं मरण जवळ आलंय, आता आता अल्प काळात उद्धार व्हावा वाटत असेल तर मी एक मंत्र देतो, त्या मंत्राचा जप कर. समर्थाने नारायण मंत्राचा उच्चार दिला आणि त्या नारायण मंत्राचा उच्चार तो माधव ब्राह्मण करू लागला. नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. ओ नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण. भजन करा, बोला. हो नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. ओ नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण. 4 वाजेपर्यंत नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण
तुझा मृत्यू जवळ आलाय, आता नारायण नारायण असं भजन कर. माधव, जगायचं काय काही दिवस, तुझी जर इच्छा असेल तर तुझं आयुष्य वाढवतो. त्या माधवानं धरलं समर्थाचे पाय. महाराज नको, जगून करायचे काय, आता तुमच्यासारखा सत्पुरुष माझ्या समोर उभा आहे आणि तुम्हाला पाहता पाहता मृत्यू आला तर मला मोक्ष मिळेल. तुम्ही जर आयुष्य वाढवलं तर मग कुठं मरेल काही सांगता येतं का? एवढा चांगली संधी माझ्या जीवनात आली, मी नाही सोडणार. समर्थाने कृपा केली, तो माधव लागला भजनाला. आणि दासगणू महाराज वर्णन करतात, भजन करता 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 त्या माधवानं समर्थाच्या समोर आपला प्राणत्याग केला. समर्थाने त्या माधवाचा उद्धार केला. त्या माधवाच्या उद्धाराची कथा या 4थ्या अध्यायामध्ये येते. यानंतर या 4थ्या अध्यायाच्या शेवटी परत आमच्या समर्थ महाराज स्वामींच्या जीवनामध्ये एक चमत्कार झाला. त्या चमत्काराची कथा आमचे दासगणू महाराज सांगतात. एक दिवशी सकाळची वेळ बंकटलालजीच्या घरी आमचे समर्थ गजानन महाराज बसलेले. बंकटलालाला बोलवलं. बंकटलाल म्हणले, काय आज माझी एक इच्छा आहे, काय घनपाटी वैदिक ब्राह्मण बोलव आणि तुझ्या घरामध्ये वेद मंत्राचा जागर गजर आज झाला पाहिजे. सुंदर त्यांना खाण्याकरता सुंदरसा प्रसाद तयार करा. समर्थांनी सांगितलं की सगळेजण मिळून हा उत्सव साजरा करा, माझी इच्छा आहे. बंकटलालजीने सांगितलं, महाराज तुमची इच्छा आहे, करायलाही हरकत नाही, खर्च लागू द्या, खर्च करायची आमची तयारी आहे, पण एवढे वैदिक ब्राह्मण आपल्या शेगावमध्ये तर नाही. बरं, बोलवायची तर तुमची इच्छा आता झाली, इतक्या लवकर बोलवायची तरी कुठून? खामगावून अकोल्याहून आपण बोलू शकतो, पण यायला वेळ लागेल ना. समर्थानं सांगितलं, काळजी करू नका, तुम्ही फक्त उत्सवाची तयारी करा, परमात्मा धाडून देईल ब्राह्मणाला. सगळ्यांनी ताबडतोब वर्गणी केली. पाहता पाहता 100 रुपये वर्गणी गोळा झाली. 1800 सालची गोष्ट सांगतो मी तुम्हाला, 125 वर्षाच्या खालची गोष्ट. त्या काळात 100 रुपये म्हणजे आताचे किती पहा. 10 रुपये तोळा सोनं होतं तेव्हा, 64,000 रुपये तोळा आता झालं. तर 100 रुपये वर्गणी गोळा झाली. सगळ्यांनी तयारी केली, मोठा उत्सव, अन्नदानाची तयारी केली. आणि दुपारची वेळ झाली, सगळी सागर संगीत तयारी झाली आणि 5-6 ब्राह्मण फिरत फिरत त्या शेगाव नगरीमध्ये आले. समर्थाची कीर्ती ऐकली, दर्शन घेण्याची इच्छा निर्माण झाली. विचारलं, कुठं आहेत? बंकटलालजीच्या घरी आहेत. आणि ते ब्राह्मण फिरत फिरत बंकटलालजीच्या घरी आले. समर्थाने सांगितलं, बंकटलाला म्हणले, काय पहा माझा प्रभू किती कृपाळू आहे, इच्छा मनात झाली की माझा देव कसा पूर्ण करतो पहा. माझ्यामध्ये मनामध्ये वेद मंत्राचा उद्घोष ऐकण्याची इच्छा झाली होती आणि भगवंताने किती सुंदर घनपाटी ब्राह्मण पाठवून दिलेत. सगळे ब्राह्मण तिथे बसले आणि त्यांनी उच्च स्वरामध्ये वैदिक मंत्राचा उच्चार करायला सुरुवात केली. ते ऐकून समर्थ तृप्त झाले. तो वेद मंत्राचा उद्घोष संपला. सगळ्या ब्राह्मणाला 1.25 रुपये दक्षिणा दिली. त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. मोठा अन्नदानाचा उत्सव त्या ठिकाणी झाला. बंकटलालला जवळ बोलवलं आणि सांगितलं, बंकटलाल आजची तिथी लक्षात घे आणि या दिवशी दरवर्षी हा उत्सव तुझ्या घरी तू करत जा. आजही बंकटलालजीची शेगावला 3री का 4थी पिढी आहे, आमचे पाहुणे येते, आजही त्यांच्या घरी हा उत्सव चालतो. आजही त्यांच्या घरी हा उत्सव चालतो. दरवर्षी गजानन महाराजांना घालून दिलेला पांडा आजही ते पाळतायत. सांगायचं तात्पर्य, समर्थ सद्गुरू गजानन महाराज हे भगवंतापेक्षा वेगळे नाहीत, अशी पावलोपावली प्रचिती शेगावच्या लोकांना येते. गजानन हा दुसरा तिसरा कोणी नाही, तर भगवंताचाच अवतार आहे, भगवंताचाच अंश आहे. ही प्रतीती बंकटलाल नाही सगळ्या शेगाव नगरीला आली आणि समर्थ एक एक चमत्कार करत सगळ्या शेगाववासियांना तृप्त करत आहेत. समर्थाचे अजून काही चमत्कार आपल्याला ऐकायचे आहेत, पण ते चमत्कार उद्या वेळेत येऊ नाही का. 4 वाजलेत. आज आपल्या मूर्तीची मिरवणूक वगैरे आहे, नाही तर अजून एक अर्धा तास कथा करण्याची माझी इच्छा होती, पण साहेबांना विचारलं, त्यांनी सांगितलं आज मूर्तीची मिरवणूक वगैरे. मग सगळ्यांनी इथं आता बसा. आरती झाल्यानंतर मला वाटतं साहेब आधी प्रसाद का, प्रसाद ना आधी का मिरवणूक आधी? हां, आता आरती होईल. आरती झाल्यानंतर जेवढ्या महिला इथं आल्या, जेवढे पुरुष आले, अशीच इथून मिरवणूक निघेल आणि मिरवणूक फिरून आल्यानंतर पुन्हा इथं महाप्रसाद होईल. मग सगळ्यांनी मिरवणुकीमध्ये सम्मिलित व्हायचं. सगळ्यांना एक विनंती, जरा लवकर येत जा ना. 2च दिवस आहेत आपल्यात, 4च अध्याय झालेत, 18 अध्यायाची कथा ऐकायची आपल्याला अजून. उद्या नोन परवा नो 2 दिवसात भरपूर कथा मला सांगायची. तुम्ही सगळेजण जरा वेळेवर एकला आला तर बरं होईल.
आणि बरोबर 4ला तुम्हाला कथेतून मुक्तता मिळेल. 1 ते 4 आपली कथा आहे ना पत्रिकेवर. मग सगळ्यांनी बरोबर 1 वाजता उद्या वेळेवर यायचं, कथेचा आनंद घ्यायचा. आज या व्यासपीठावरून गायलेलं गजानन चरित्राच्या या 3 अध्यायाची कथा भगवान श्री गजानन महाराजांच्या चरणारविंदी समर्पित करून वाणीला याच ठिकाणी विराम देऊया. याच ठिकाणी वाणीला विराम.